नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापटजी आहेत. दादा, आता तुम्ही मगाशी फोनवरती बोलताना मी ऐकलेलं, तुम्ही एका व्यक्तींना सांगत होता, त्यांची तब्येत बरोबर नाहीये, कदाचित त्यांना खोकल्याचा आणि दम्याचा त्रास असेल. तुम्ही त्यांना काय करू हे सांगत नव्हता, तुम्ही काय करू नका हे सांगत होता. तसंच आपण अध्यात्मामध्ये काय करू नये हे जरा सांगा. श्रीराम. सर्वांना नमस्कार. देव माझा ह्या अतिशय उत्तम आणि धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांना एक कायम पुढे नेणारा असा हा चॅनल आहे. प्रत्येक भाग ह्या चॅनलमध्ये आपण बघितलं असेल सगळ्यांनी आतापर्यंत विविध पैलू हे कायम रेकॉर्ड करून समाजासमोर मांडले गेलेले आहेत. म्हणजे एक तेच विषय असं नाही आणि मुळापर्यंत विषयपर्यंत पोचवायचा सरांनी कायम प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक गोष्टीचं मूळ काय आहे. पहिली गोष्ट अशी की आता जसं सरांनी सांगितलं की एकांशी मी बोलत होतो, ते खरं आहे. काय आहे की सध्या म्हणजे जानेवारीपासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऐकाल त्यातले 80% लोक जे मी सांगतोय त्या सिम्पटम्सला त्यांना ते इन्फेक्शन झालं असेल किंवा असेल. सध्या सर्दी, खोकला, ताप, अंगात विकनेस येणं किंवा हालचाल कराशी न वाटणं किंवा मुवमेंट काहीच करायला नको, मला एकाच जागेवर बरं वाटतंय, त्राणच नाही अंगात, भूक व्यवस्थित नाही, मनस्थिती व्यवस्थित नाही. दादा, इव्हन खूप जणांना आता ना तर झोप बरोबर नाही, कारण झोप 2-3 नाही, दिवसापासून ॲटमॉस्फिअर बदललेलं आहे. झोप नाहीये, सतत नकारात्मक विचार येतात. ह्या सगळ्या गोष्टींची ही एक सिम्पटम्स आहेत. आता जानेवारीपासनं ही चालू झालेली आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे की सर्दी तुम्ही औषध घ्या किंवा नका घेऊ, एक 3 ते 4 दिवसांपर्यंत ही येते आणि जाते. सर्दीवरती तुम्ही औषध नाही घेतलं तरी ती 4 दिवस मुक्काम करून जाते. पण सध्याचा जो भाग आहे हा एक शास्त्रीय दृष्टिकोनातनं, म्हणजे आपण जर त्याचा वातावरणाचा अभ्यास केला तर त्या वातावरणाच्या अभ्यासातनं आत्ता कफ प्रवृत्ती जास्त उत्पन्न झालेली आहे. म्हणजे कफाचा दोष, वात पित्त कफ, ह्याच्यात कफाचा दोष हा उत्पन्न झालेला आहे. आणि एखादा दोष जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा त्याच्यामध्ये अर्थातच वात आणि पित्त हे सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. पण सध्याचं हवामान हे काही केल्या ह्या गोष्टींना दाद देत नाहीये. आणि आपण जसं म्हणतो ना की अगदी सोपी गोष्ट आहे की जसं आता सर म्हणले की काय करू नका हे सांगितलं, की घसा दुखतोय तर आपण पहिल्यांदा काय करतो की लहानपणापासून बघत आलोय की मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणं, हळद मिठाच्या गुळण्या करणं, गूळ हळद ची गोळी खाणं किंवा वाफारा घेणं, ह्या गोष्टी आपण आत्तापर्यंत साध्या सर्दी खोकल्यामध्ये करत आलेलो आहे. पण आत्ताचा जो ऋतू आहे किंवा आत्ताची म्हणजे आपण हे काय असतं, ग्रहांची स्थिती सुद्धा ह्याला खूप महत्वाची कारणीभूत आहेत. की अंशात्मक ग्रहाच्या स्थिती ह्या साधारण 17 जानेवारीला बदललेल्या आहेत, जागतिक बदललेल्या आहेत. त्याच्यामध्ये जलतत्व हे बिघडलेलं आहे आणि अग्नितत्व बिघडलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल आणि पृथ्वी ही तत्व खराब झालेली आहेत. आणि ह्याच्यातनं जो शेवटी वातावरणात कंपनं निर्माण होतात त्या अनुषंगाने रोगाचंही उत्पत्ती होत आहे. तर हे साधारण म्हणजे अजून 2 ते 3 मार्च पर्यंत नक्की राहणार. म्हणजे जर कोणाला सर्दी खोकला झाला असेल, खूपच दिवस झाले, मग तो जातच नाहीये, तर घाबरायचं कारण नाहीये. हा असंच आहे की जे 2-3 आठवड्याशिवाय हलणार नाहीये. ह्याला तुम्ही पेशन्स हा ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीला जसं वातावरण आहे तसं प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे. जिथे अडचण आहे तिथं उत्तर पण तिथंच दिलेली आहे. तर सोपं एक त्याच्यामध्ये एक मंत्र सांगतो. तो मंत्र वास्तविक हा हृदयासाठी वापरतात. पण सांगून ठेवतो की हे तुम्हाला जर त्रास होत असतील
तर तुम्ही तो 11 वेळा जर जपला आणि एक पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्यावरती त्या ग्लासवरती हात ठेवला, हा मंत्र केलात आणि ते पाणी प्यायलं, तर तुम्हाला फरक जाणवेल. फरक जाणवेल हा मी कशासाठी शब्द उच्चारला? जाईलच का? हा नंतर त्याच्यामध्ये येईल. हा कोणी करायचा? हा ज्यांना आहे का? हा सर्वसाधारण गोष्ट सांगतोय. तर ही एक त्याच्यामध्ये असलेली म्हणजे एक अभ्यासाच्या दृष्टी काढून मंत्रशास्त्राच्या दृष्टिकोनातनं काढून केलेला मंत्र आहे, की ओम रम लम ललिताभ्यो नमः. ओम रम लम ललिताभ्यो नमः. हा जर तुम्ही 11 वेळा मंत्र जपलात, कधीही वेळेचं बंधन नाही, बसायचं बंधन नाही, अंघोळ करायचं बंधन नाही. हे सगळं मुद्दामून एवढ्यासाठी सांगतो की उगाच त्याच्यातनं कमेंट्समध्ये प्रश्न येतात. कोणी केलं तर चालतं, मुलासाठी केलं तर चालेल का? जसं त्यांनी करायचं. आपण आपलं जेवलं की आपली भूक शमते. आईने जेवून मुलाची भूक शमत नाही. त्यामुळं प्रॅक्टिकली आपण हा विचार करणं गरजेचं आहे. हा एक निसर्गाचा, ग्रहांचा असलेला बदल हा ह्याच्यामध्ये आपलं कुठेतरी एक अस्तित्व दाखवून जातो. दादा ह्याच्यात त्याच्यात आणखीन प्रश्न विचारतो, तो पहिला ग्लासभर जे पाणी बनवलं तर इमिजिएट पिऊन टाकायचं की नाही लगेच प्यायचं. पेला स्टीलचा चालेल, पितळाचा चालेल, तांब्याचा चालेल, प्लास्टिकचा चालेल, कागदाचा चालेल. तो कुठला आहे त्याला नाही. पाणी कुठलंही चालेल. त्याला असं हेच अमुक पाहिजे का? त्याच्यात काही टाकायचं का? नाही. नुसता हात ठेवायचा आहे. तळवा भिजला तरी चालेल, नाही भिजला तरी चालेल. म्हणजे एवढं स्पष्ट सांगितलेलं आहे. दादा आपण एक पुढे सिरीजचं काम चालू आहे, ते म्हणजे अध्यात्म, मंत्रशास्त्र, आणखीन औषधं, बरं. हे तिघांचं सांगड घालून आपल्याला एक तुम्ही, कारण कसं झालेलं आहे की औषध घेतो पण औषध लागत नाही. हं. आता लागू पडत नाही. लागू पडत नाही. हे अशा अनेक गोष्टी आहे. आपण त्याच्यावरती तुमचे जे गुरु आहेत आणि तुमच्या गुरुबंधूंबरोबर बसून आपण तो एपिसोड बनवणार आहात. नक्की, नक्की. तर प्लीज लोकांनी सबस्क्राईब करा या चॅनलला, म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील. सिंपल गोष्ट आहे. जसं सरांनी सांगितलं, औषध लागू का पडत नाही? आपण बघितलं असेल की जुन्या काळी आपण टीव्हीवरती महाभारत, रामायण ही युद्ध बघितलेली आहे, की तो भात्यातनं बाण काढतो आणि असं करतो. बाण काढलं म्हणजे थोडक्यात असं धरून चाला की रॅपरमधनं आपण गोळी काढली असं समजू, बाणाच्या जागी. आणि त्या बाणाला जोपर्यंत तुम्ही मंत्राच्या उच्चारांनी त्याला तुम्ही त्याच्यामध्ये तेज निर्माण करत नाही, तोपर्यंत तो तीर, तो बाण काम करत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी निर्माण करायला लागतं. मग गोळी जसं म्हटलं की रॅपरमध्ये गोळी आहे, पण तिचं स्वतःचं अस्तित्व किंवा ती मुलं सूत्र काय असतील त्यांनी ती तयार केली असते. क्रोसिन म्हटलं की पॅरासिटामॉल असते वगैरे. पण तिला जर तुम्ही मंत्रशास्त्राच्या दृष्टिकोनातनं ऊर्जित भाव दिला, तर त्याचं काम जास्त होऊ शकतं आणि होतंच. म्हणजे ह्याला काही नाहीच आहे, उत्तर नाही, हे प्रूव्हच आहे की आपलं मंत्रशास्त्र इतकं प्रगतच आहे. आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचा भाग कसा येतो की सध्याचा जो काळ आहे, आपण आता बरेच दिवस आता एक जवळजवळ महिन्याभराने परत एकदा एपिसोड करायचं हे झालं, कारण खूपदा आमचं बोलणं किंवा सरांचंही हे झालं, पण काही कारणांनी जमत नव्हतं. तर ह्या काळामध्ये पण असं नाहीये की आपणच केलेलं भाग आपण हे करायचं. ज्ञान हे सर्व दृष्टिकोनातनं घेणं गरजेचं आहे. कोणाचं काय आहे, कुठनं आपल्याला काय नवीन माहिती ऐकायला मिळते. पण एका गोष्टीचं खूपच वाईट वाटलं, ते म्हणजे की सध्या माणसं स्व-अध्ययनाच्या ऐवजी किंवा स्वाध्यायाच्या ऐवजी हे चमत्काराच्या पाठीमागं खूप लागलेले आहे. एक साधं उदाहरण असं असतं की एखादी गोष्ट जर आपण केली, जसं कर्माचा सिद्धांत आहे. एखादी जर तुम्ही पगार काम केलं, तर पगार तुमच्याच खात्यात जाणार. पण असं कधी जर झालं की मित्र आणि तुम्ही आहात आणि तुम्ही काम केलं, पण तुमचा पगार त्याच्या खात्यात गेला, तर तुम्ही लगेच भांडाल की काम तर मी केलं आणि पगार मात्र त्याच्या खात्यामध्ये जायचा संबंधच काय? तो मी काम केलं म्हटल्यानंतर
ते कर्म केलंय म्हटल्यावर त्याचं फळ हे मलाच मिळालं पाहिजे. मग जसं तुम्ही चांगल्या कर्माची अपेक्षा फळाची करता, तसंच आपल्या इथं अगोदर संचित कर्म जी असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्याचाही मनुष्याने विचार करणं गरजेचं असतं. एखाद्याच्या बाबतीत वाईट चिंतनं किंवा वाईट विचार येणं हे सुद्धा कर्मामध्ये मोडलं जातं. प्रत्येक वेळी तुम्ही समोरच्यावरनं जसं त्या अघोरी याच्यामध्ये लिंब उतरवणं, अंगारे फुंकणं, हे काही ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्याच करायला पाहिजे असं काही नाही. वाईट एखाद्याच्या बाबतीत जर तुम्ही चिंतलात, तर ते सुद्धा तुमच्या कर्मामध्ये जमा होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण ह्या गोष्टींचं कायम भान ठेवणं गरजेचं आहे आणि सध्या ह्याचा खूप अभाव दिसतोय, की लोकं तांत्रिक गोष्टींच्या पाठीमागं खूप जात आहेत. दादा त्याच्याबरोबर एक सांगतो की यूट्यूब चॅनल्सवरती मी मराठी यूट्यूबर्सचे व्हिडिओज एस्पेशली अध्यात्माचे बघत नाही. पण जेव्हा जे काही समोर येतं त्यावेळेला इतकी लोक बंडला मारतात की बाबा हे तुला कोणी सांगितलं, मला हा प्रश्न येतात. नाही काय असतं, मनुष्य सध्या म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये जे ऐकणार आहेत, वाचणार आहेत त्यांची चुकी नाही. कारण मनुष्य सध्या ग्रासलेलाच एवढा आहे. प्रत्येकाला इतक्या त्रासातनं जातो आहे. पण हा त्रास कशामुळे निर्माण झाला आहे ह्याचा कधी तो विचार करत नाही. म्हणजे मध्ये एकाने मला आत्ता एक 2च दिवसापूर्वी एस-एम-एस केलाय. 16 मुद्दे त्या माणसाने मला लिहून दिलेत आणि 16 मुद्द्यांमधला जर सारांश काढला तर एकच आहे, की मी घेतलेलं कर्ज सिटी बँकेचं माझं कसं फेडेल? त्याच्यात आई-वडील मला कसे मदत करत नाहीयेत. माझे घरचे माझ्याशी कसे वागतायत. माझी बायकोही माझ्याशी कसं वागतेय. माझी मुलांना माझ्या बायकोने शिकवलंय, की वडिलांनी हे पैसे करून खर्च केले. माझा कशातच दोष नाही. एखादी चूक अनावधानाने होते. असे अनेक मुद्दे आहेत. पण आता हा तुम्ही जर हे जर ऐकलं, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय येईल? याच्यामध्ये कोणाची चुकी आहे? तर त्या माणसाची चुकी आहे. तू कर्ज घेतलंस कशाला? मग त्याच्यावरनं तुझे आई-वडील जर बोलत असतील, तर आई-वडील वाईट नाहीत. त्याच्यावरनं जर पत्नी बोलत असेल, तर पत्नी वाईट नाही. आणि पत्नीचा विजन असेल, की मुलांनाही हा कधीही पुढं जाऊन असा उद्योग करू नये, म्हणून मुलांना तिने समजत असेल तर नाही. मग अशा ह्याच्यामध्ये तुम्ही किती पारायण करा, स्तोत्र वाचा, मंत्र वाचा, कर्ज उतरणार नाही. कर्ज तुम्हाला काम करूनच बँकेत द्यायला लागणार आहे. बँकेत तुम्ही गेलात आणि सांगितलं, की मी खूप मोठा स्वामींचा भक्त आहे. तर ते म्हणतील ते ठीक आहे. ते आम्ही मान्य करतो. पण कर्ज पैशानेच फेडलं जातं. सांगायचा मुद्दा हा आहे, की भक्ती आणि व्यवहार हा मनुष्य सध्या एक करत चाललेला आहे. आणि तो करू नका. कारण हे केलंत ना, तर तुमच्या हाती काहीही लागणार नाहीये. आपण साधना काय करतो? एकाची साधना ऐकायची, दुसऱ्या दिवशी लगेच अजून एक दुसरी साधना येते. मग ही काढायची आणि मग ती करायची. म्हणजे हे सुद्धा खूपदा पाहिलं, की माणसाला स्वतःसाठी साधनेसाठी 5 मिनिटं सुद्धा द्यावत नाहीत. त्याला असं असतं, की मी नुसतं डोळे मिटले तरी मला सगळंच्या सगळं प्राप्त होणं गरजेचं आहे. तर तसं नाही होत. तुम्हाला काहीतरी तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला काहीतरी मिळत नाही. अजून एक भाग आता इथं सांगतो, मुद्दामून नमूद करतो, की परवा महाशिवरात्र होऊन गेली. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे? असं मी तो एक बऱ्याच जणांचे लेख वाचले किंवा ह्याच्यात. तर एका जणांनी मला महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी एक जनरल फोन केला होता, की "अहो, मी कालपर्यंत मला जरा थोडंसं बोलायचं आहे." तर मी त्यांना विचारलं, की "काय काम आहे?" "नाही, मला खूप अर्जंट आहे, की मला हॉस्पिटलायझेशन करायची वेळ आलेली आहे. तर मला 1 मिनिटं बोलता येईल का?" म्हणून मी त्या काकांना फोन केला. म्हटलं, "बोला." तर म्हटले, "अहो, माझी कालपर्यंत शुगर चांगली होती आणि आज एकदम 550 झाली आणि डॉक्टर म्हटले आपण ॲडमिट करून सगळ्या टेस्ट करू." तर काय काय करावं? एखादा असं काही मंत्र वगैरे आहे का, की त्यांनी ह्याच्यामध्ये होईल? कारण कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. मी घरी 2 वेळा सकाळ, संध्याकाळ जेवणाच्या अगोदर नंतर मोजतोय. ती बरोबर आहे, पण कालची ह्याच्या. तर त्यांना मी प्रश्न एकच विचारला. म्हटलं, "काल महाशिवरात्रीचा उपवास केला होतात का?" तर म्हणले, "हो, अर्थातच मी लहानपणापासून करतो." तर ठीक आहे. म्हटलं, "त्याच्यामध्ये खाल्लत काय-काय?" मग त्याच्यामध्ये साबुदाणा, रताळी हे सगळे म्हणजे थोडक्यात उपवासाचे पदार्थ जे आहेत, हे त्या व्यक्तीने खाल्ले, की ज्यांनी 100% साखर वाढते.
हे डॉक्टरच्या सांगायची गरज नाहीये. त्यांना म्हटलं 1-2 दिवस थांबा, तुम्हाला काही होत नाही म्हटलं. एवढं मात्र तुम्हाला सांगतो. 1-2 दिवस थांबा, 2 दिवसांनी चेक करा. शरीरात साठलेलं बाहेर तर पडायला पाहिजे की नाही. पण कसं असतं की मनुष्य व्यवसायाच्या दृष्टिकोनातून डॉक्टर म्हणले बघा आता तर तुम्ही ठरवा. उद्या तुमचं जर हार्टला ह्याच्यामुळे झालं, ब्लॉकेज झाला, कुठं म्हणजे रक्ताची गुठळी झाली, तर नंतर म्हणू नका की आम्ही तुम्हाला सल्ला दिला. झालं तो मनुष्य हे झाला, म्हणजे डिस्टर्ब झाला मेंटली आणि म्हटला की ठीक आहे हॉस्पिटलाइज करू. मी हॉस्पिटलमध्ये जात. त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. काल त्यांचा फोन आला की काही नव्हतं. त्यांनी जे डॉक्टर होते त्यांनी तेच सांगितलं की उपवासाचं खाण्यामुळे शुगर वाढलेली आहे. आपण 2 दिवस ऑब्झर्वेशन खाली फक्त ठेवू. वेगळं काहीही केलं नाही. आणि प्रश्न पैशाचा किंवा ह्याचा नसतो. आपण मनाने किती कमकुवत होत चाललेलो आहे ह्याचा असतो. हे कोणी सांगायला नाही पाहिजे की आपण काय ग्रहण करतोय आणि ते ग्रहण केल्यानंतर त्याचं आउटपुट काय मिळणार आहे, त्याच्यातनं काय बाहेर पडणार आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये मग त्यांनी कधी नाही केलं तेवढा तो स्वामींचा धावा केला. की म्हटलं मी आता हॉस्पिटलमध्ये होतो, मग 2 दिवसामध्ये माझा खूपच स्वामींचा धावा झाला आणि स्वामींनी मला ह्याच्यातनं खरंच तारलं. म्हटलं अगदी निश्चित तारलं. पण सद्विवेक बुद्धी ठेवा. स्वामी तुमच्या बरोबर पाठीशी आहेत, पण तुम्ही पुढे आहात. आपण जेव्हा एखादा स्तोत्राचा किंवा एखाद्या वाक्याचा जिथं लिहिलेलं असतं त्याचा अभ्यास करतो. स्वामींनी सांगितले का बरोबर आहे? नाही. स्वामी काय म्हणतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा अर्थ कर्म तू करायचा आहेस, पण ते कर्म करताना जर ते चुकीचं असेल तर मी मागच्या मागं गायब आणि तू जर योग्य कर्मत असेल तर मी तुझ्या बरोबर आहे. मग तुला घाबरायची काही गरज नाही. हा त्याचा अर्थ होतो. आपल्या हातनं कर्म उत्तम होणं गरजेचं आहे. आपण जसे आई वडील म्हणतात की तू चांगला शिक, तुला पाहिजे ते तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. त्याचं कारण एवढंच असतं की तू जे शिकणार आहेस किंवा जे ग्रहण करणार आहेस ते योग्य कर, आम्ही बरोबर आहोत. कुठलेही आई वडील म्हणणार नाहीत मुलाला की तू वाईट मार्गाला चाललेला आहेस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. होणारच नाही. मग ही गोष्ट आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये समजून घेणं गरजेचं असतं. आपण अर्थ समजून घेत नाही आणि मग फक्त त्या तत्वाला, मग त्या महाराजांना आणि ह्यांना दोष देत राहतो. दादा नुसतं ते नाही, ते स्वामींची परीक्षा बघतात. आता माझी बायको, तिने सांगितलं की उद्या महाशिवरात्री आहे, मी उपवास धरते. आम्ही फॅमिलीवाल्यांनी सगळ्यांनी कपाळाला हात लावला. कारण जर तिने उपवास धरला म्हणजे त्या दिवशी ती आडवी, त्या दिवशी ती पोथी वगैरे सगळं वाचणार, उपवास करणार. म्हणजे असं पण नाही की 25 गोष्टी खायला अख्खं खात बसणार. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी ही जी आडवी होते ती मग 2-3 दिवस. तसंच असतं ते. कारण ते सगळं त्यातनं फराळाचे पदार्थ जे असतात हे जडत्वाकडं नेणार, शरीर जडत्वाकडं आणि साखर वाढवणारे असतात. शरीरातला वायू वाढवणारे असतात. त्यावेळी ऍसिडिटीचा त्रास भरपूर होतो. काय आहे की आपण ते तत्व समजूनच घेत नाही. पण दादा हे वारंवार, आता हे जे काका तुम्ही म्हटले ना, पुढच्या वर्षी परत उपवास तेच करणारच. होणार, तेच होणार. हे अगदी निश्चित आहे की त्या गोष्टी मनुष्य जोपर्यंत परत त्या अप्लाय करत नाही आपल्या आयुष्यामध्ये उत्तम कार्य, की तसं ते होतच नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे की तोंडावर ताबा राहत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की कुपथ्य करून मनुष्य स्वतःच्या हाताने अडचणी निर्माण करून घेतो. पण आणि त्याच्यामध्ये देवाला दोषी ठेवतो की नाही माझी आता तशी माझी ग्रह गोचारामध्ये आहेत आणि याच्या म्हणजे कशासाठी एवढा विचार करता? एवढा विचार करून चालत नाही. म्हणजे एक तुम्हाला फक्त शुगर वाढली तर तुम्ही अगदी ज्योतिषाकडे जाऊन तसं तुम्ही ग्रहांची कुंडली काय, मी जगणार आहे का मरणार आहे इथपर्यंत तुम्ही जाता. म्हणजे हे खरं हा मनाचा कमकुवतपणा आहे. असं कधी मनामध्ये आलं तर स्वामी विवेकानंदांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा की वयाच्या कितव्या वर्षी किती रोग होते. पण ज्ञान ढळलं का? ज्ञान घ्यायचं आणि द्यायचं ढळलं का? तर नाही ढळलं. प्रत्येक गुरु, जेवढे गुरु आहेत त्यातल्या 90% गुरु हे असाध्य रोगाने गेलेले आहेत. मग का गेलेले आहेत ह्याचा अभ्यास आपण करत नाही की यांनी अमुक गेलेले आहेत, याच्यातनं यांना हा त्रास झालेला आहे. काय कसं आहे एक लक्षात घ्या,
शास्त्र, शस्त्र आणि शास्त्र ह्या दोन गोष्टी अशा आहेत ना, ह्या तेज उत्पन्न करणाऱ्या आहेत. जसं शब्द आहे, जसं शस्त्र वापरतात तसं त्यातलं शब्द वापराचं शास्त्र पण आहे. मग आपण आतापर्यंत किती भाग केले की त्याच्यामध्ये छोट्या छोट्या रेमेडीज सांगितल्या. पण काही माणसांना कसं असतं माहिती का, की हातामध्ये काहीतरी गोष्ट किंवा गळ्यात काहीतरी केलं की म्हणजे ते त्यांना बरं वाटतं. असा बऱ्याच जणांचा ह्याला म्हणतात आधार शोधणं. तर हे आधार शोधायला जाऊ नका. आणि अजून एक सांगतो की आत्ता माझं आमचं भगवद्गीतेचं निरूपण चालू आहे आणि त्याच्यातला 8वा अध्यायाचा अक्षर ब्रह्मयोग चालू आहे. आणि अक्षर ब्रह्म योगामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय. म्हणजे हे का मुद्दामून आता एवढाच भाग इथं सांगतोय की प्रत्येकाने भगवद्गीतेतला हा अध्याय वाचावा. म्हणजे त्याला आपण जे म्हणतो ना की मी अध्यात्म करते, मी स्वाध्याय करते. म्हणजे मी 100 जणांना विचारतो स्वाध्याय म्हणजे काय करता, अध्यात्म म्हणजे काय करता. पूजा करणं म्हणजे अध्यात्म नाहीये. स्वाध्याय म्हणजे मी काय 4 तास पोथी वाचतोय, मंत्रपठण करतोय म्हणजे अध्यात्म नाही. ते जगतोय का मी, हे मी जगत असेल तर तुम्ही त्याला अध्यात्मही जो म्हणू नका आणि स्वाध्याय म्हणू नका. जे म्हणायचंय ते लोक म्हणणार. तुम्ही म्हणायचं नाहीये की मी कसं जगतो आहे. तुम्ही आहात का नाही हे समोरची लोक ठरवतात. आपण स्वतःहून म्हणजे हल्ली मी स्वयंघोषित महाराज, आश्चर्य वाटतं. कशाला महाराज व्हायला जायचंय. आता जसे दवाखाने प्रत्येक गल्लीमध्ये, जसे आधी दाताचे दवाखाने, मग सॅक्रेटिस्टचे दवाखाने, तसे एक एक गल्ली सोडून स्वामींचा मठ आणि महाराज, स्वामींचा मठ आणि महाराज. आणि एक नवीन चालू केलंय की ह्या स्वामींच्या मठात ह्या गोष्ट होतात, त्या स्वामींच्या मठात त्या गोष्टी होतात. म्हणजे इतकं त्याच्यात आपण वाहवत जातोय, हे खूप चुकीचं आहे. कदाचित ह्या गोष्टी पटणार नाहीत किंवा एखाद्याच्या आत्ता तुम्हाला सांगतो, मी एक मागच्या आठवड्यामध्ये शंकराचार्यांकडं करवीर पीठाच्या जाण्याचा योग आला. स्वामीजींची तब्येत बरी नव्हती म्हणून म्हटलं की काय झालं स्वामीजी, येऊन बघू म्हटलं. आपण मठामध्ये गेलो, पीठामध्ये, आणि बोलत असताना म्हटलं की स्वामीजी कुठेतरी तुम्ही जाऊन आलेला आहात की ती निगेटिव्हिटी तुम्ही घेऊन आला. हे उदाहरण मी तुम्हाला का सांगतोय याच्या पाठीमागचं हे लक्षात घ्या, लॉजिक लक्षात घ्या. शंकराचार्य हे ज्या पद्धतीने साधना करतात किंवा ज्याप्रमाणे त्यांचं दैनंदिन जीवन असतं, तर हे जे संन्यासी असतात, कशामध्ये अडकून पडायचं नाही, कशामध्ये अडकून राहायचं नाही, इथपर्यंत त्यांचं जीवन खूप अवघड असतं. अशा व्यक्तीला सुद्धा त्रास होतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्यांना सुद्धा शारीरिक मानसिक भोग आहेत. हे भगवंतानी रामाला जिथं त्रास नव्हता का, रामालाही भोग होता वनवासाचा, वनवास भोगायलाच लागला ना रामाला. विचार करा, आदल्या दिवशी जो स्वप्न बघतोय उद्या आपला राज्याभिषेक व्हायचा आहे, मी आपल्याला असतं ना, आपण एखादी नोकरी लागते किंवा एखादं आपल्याला काहीतरी लग्न असतं, एखादं आपल्याला नवीन गोष्ट पडती मिळणार असेल, तर आदल्या रात्री आपण त्या माणसाला झोप लागत नाही, त्याचं दुसऱ्या दिवशीचं स्वप्नरंजन चालू होतं की उद्या माझं केबिन असेल, माझ्या 4 माणसं असतील, गाडी असेल, सगळं असेल, असं सगळं स्वप्नरंजन. आणि त्याला सकाळी सांगितलं जातं की नाही, तू ह्या पदावर बसायचं नाही, असा निर्णय झालेला आहे. तुम्हाला काय वाटेल. आणि इथं तर प्रभू रामचंद्रांना सांगितलं होतं की तुला म्हणजे तू राजा होणार आहेस, सगळी तयारी झालेली. ती काय अशी 2-5 मिनिटाची तयारी नसते. रामाचा राज्याभिषेक, सगळी तयारी झाली असताना त्याला पहाटे निरोप जातो की तू राजा होणार नाहीयेस, तुला वनवासात जायचंय. आणि हे ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी कुठला प्रतिप्रश्न केला नाही. का, मीच मोठा आहे, मलाच अधिकार मिळाला पाहिजे, म्हणजे जर बघितलं गेलं तर मोठा मुलगा मीच आहे, मीच बसलो पाहिजे, असं राम भांडू शकला असता. एकही प्रश्न त्यांनी न विचारता लगेच सांगितलं पत्नीला की आपल्याला वनवासात मी जाणार आहे. सीतेला म्हणला नाही तू पण माझ्या बरोबर चल, किंवा लक्ष्मणाला म्हणला नाही तू मला वनवासात जायला सांगितलेलं आहे, मी वनवासात चाललोय.
सीतामाई त्यांच्याबरोबर पत्नी म्हणून गेली आणि लक्ष्मणांनी सांगितलं होतं की मी ह्याचं कारण जेव्हा त्याच्या आईला डोहाळे लागले होते तेव्हाच त्यांनी दशरथ राजाकडनं हा डोहाळ्यामध्ये हे मागून घेतलं होतं की माझा मुलगा हा ह्याला राज्यामध्ये महत्व किंवा जास्त इंटरेस्ट नाहीये, तो मोठ्या भावाची सेवा करेल एवढी अनुमती द्या. हे डोहाळ्यात सुमित्राने मागून घेतलं होतं. मग हे जे आहे ना हे आपण घेणं आणि ह्याच्यावरती चालणं गरजेचं आहे. आपल्या इथं हे घेत नाही. मग ज्या अर्थी ह्या मर्यादा पुरुषोत्तमाला अशी अवस्थेतनं जायला लागतं, तेव्हा तो म्हणला नाही आता मी काय करू, मग आता माझं पत्रिका बघायला पाहिजे. विचार करा, विश्वामित्र सारखे गुरु होते वाल्मिकी, तर हे असताना सुद्धा रामाचं कोणी पत्रिका बघितली नसेल, तेव्हा त्याच्या ह्याचं असं झालं नसेल. कोणाला जर आता आपण म्हणतो की मला अमुक दिसतं तमुक दिसतं, असं दिसतं, पूर्वजन्म दिसतो, पूर्वकर्म दिसतं, मग तिथं साक्षात विश्वामित्रांना कळलं नसेल की जो माझा एवढा जवळचा आहे आणि त्याच्या नशिबामध्ये हे लिहिलेलं आहे. म्हणून कायम एक लक्षात ठेवलं पाहिजे की कर्मभोग आणि प्रारब्ध हे मनुष्याला कधीही सांगून येत नाही. प्रारब्ध म्हणजे हेच उभंच राहतं. रामाच्या समोर प्रारब्ध उभं राहिलं की तुला सकाळी वनवासात जायचं आहे आणि त्यांनी ते सहजतेने स्वीकारलं. हो, मी तयार आहे. एकही प्रश्न त्यांनी केला नाही. ह्याच्यातनं घेण्यासारखं हे आहे. ह्याला म्हणतात वडिलांच्या शब्दाला मान देणं. आज आपण किती माणसाचे इस्टेटीवरनं भांडत असतो. तुम्ही माझं नाव नाही घातलं, माझं 7/12 नाव नाही घातलं, आमचं हे लागत. हे मी तुम्हाला उदाहरण का सांगतोय की मला ज्याप्रमाणे लोक प्रश्न विचारतात ना त्यातले ही आहेत आणि ही प्रश्न मी ह्यांना उत्तर देत नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ज्या आई वडिलांनी जन्मभर कष्ट करून कमवलेलं आहे, मिळवलेलं आहे, ते तुम्ही ऐतखाऊपणे त्याच्यामध्ये आई वडील करत नाहीत म्हणून तुम्ही उपाय विचारता, म्हणून तुम्ही एखाद्या महाराजांच्या किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये खेटे घालता, तर तुम्हाला ते फलद्रूप करतील का? स्वतःच्या आई वडिलांचे तळतळाट तुम्ही घेताय. आपली चूक कुठं होते मनुष्य विसरत नाही, फक्त तेव्हा त्याला असं वाटतं की नाही मला हे पाहिजे, मी त्यांचा मुलगा आहे म्हणजे मला हे पाहिजेच. नाही होणार तसं. मग जसं जर चुकून झालं तर लक्षात ठेवा, कर्माच्या सिद्धांताने संचितात जाईल आणि प्रारब्ध म्हणून तुम्हालाही तुमचा मुलगा असाच घराबाहेर काढेल. अशी लाखो, तुम्ही नुसतं त्याच्यामध्ये गुगलवरती जाऊन लाखो उदाहरणं तुम्हाला मिळतील. एक नाही, लाख. म्हणजे आधी बोटावर मोजण्या इतकी असायची, आता जेवढी मंदिरं आहेत तेवढेच वृद्धाश्रम आहे. किती दुर्दैव आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये मराला टेकलेली, मनानी खचलेली सगळी म्हातारे आणि म्हातारी माणसं त्याच्यामध्ये बसलेली आहेत आणि ती वाट बघतात की कधीतरी माझा मुलगा येईल आणि मला घेऊन जाईल. आणि मुलगा म्हणतोय की नाही, आमच्या घरामध्ये, म्हणजे हे मी इतकं कळकळीने एवढं सांगतोय की आई वडिलांचे शाप हे कधीही घेऊ नयेत. कोणाचाही तळतळाट आपण आई वडिलांचा घेऊ नयेत. असे कित्येक उदाहरणं बघितलेले आहेत की तुम्ही त्याच्यामध्ये आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवता, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. दादा, मी तुम्हाला थोडंसं करेक्ट करतो, कारण मी अनेक वृद्धाश्रमामध्ये जाऊन भेटलेलो आहे, सेवा पण काय काय दिलेल्या आहेत. ते नुसते हे नाही की कधी आपल्याला मुलगा भेटायला येत, आपला जीव कधी जातोय. अगदी त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा, आपल्या कोर्टामध्ये एकाने कोणीतरी इच्छा मरण मागितलेले, त्याची केस चालू झाली आहे. म्हणजे आता तो एक भाग निर्माण केलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण एक लक्षात घ्या, आणि अशा याच्यामध्ये तुम्ही कितीही वेळा त्या त्र्यंबकेश्वरला जाऊन त्रिपिंडी श्राद्ध घातलं तरी तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. त्याच्या अपेक्षा, आणि मी असं म्हणत नाहीये की प्रत्येक वेळी मुलांचाच दोष असतो, म्हणजे हा पण एक भाग मुद्दामून सांगतो. काही वेळा असं असतं की आई बाबांचा सुद्धा कुठंतरी दोष हा असतो.
त्याचं कारण असं की ह्याच्यामध्ये आपल्या जसं पूर्वजांनी लिहून ठेवलं होतं की वानप्रस्थाश्रम हा जो भाग आहे, आता आपल्याकडे वन आहेत का, तर नाही आहेत. पण वानप्रस्थाश्रम म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला आपला सगळा कारभार समर्पित करून आपण कुठंतरी शांत राहावं, असं त्याचा अर्थ होतो. पण इथं काही माणसं अशी असतात की नाही, सगळं मलाच माझ्या हातात ठेवायचं आहे, मीच सगळं हातामध्ये ठेवणार, माझ्या मुलांनी माई सांगतोय तसंच वागलं पाहिजे. तर मग इथं थोडासा त्याला एक आपण म्हणतो की अपवाद ठरू शकतो. दादा, त्याला तो अपवाद नाही, खूप अशा गोष्टी खूप फॅमिलीज मध्ये हे होतं, कारण हं, आई वडिलांनी प्रॉपर्टी आणि सगळ्या चांगल्या नोकऱ्या होत्या आई वडिलांच्या दोघांच्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या, मग ते त्या पोरांना बोटावरती नाचवतात. एक्झॅक्टली. मग ते काय होतं, मग ह्याच्यामध्ये आपण पण तसं म्हणजे म्हणतो ना की एका नाण्याला दोन बाजू असतात, दोन्ही असतात. पण मेजॉरिटी जी आहे ती कर्तव्याची आहे. हो. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये जरी म्हटलं, मग रामाने दशरथ राजानं बोलायला पाहिजे होतं की तुम्ही माझ्याशी वडील म्हणून चुकीचं वागताय. आपण घ्यायचंय काय ना आपल्या रामायण महाभारतातनं, हे महत्वाचं आहे. आपण उलट बोलायचं नाही. प्रत्येकाचं शेवटी कर्म हे ठरलेलं असतं आणि त्या कर्माचा भोग म्हणून म्हणतो की आपण कधी न्यायनिवाडा करायला जाऊ नये. आपण उत्तम कर्म करावं. ते नाही केलं तर तुम्हाला त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. दुसरी बाजू याच्यामध्ये की थोडंसं पुढच्या पिढीला पण देवपूजा वगैरे करून देणं. तर मागच्या भागामध्ये आपण बहुतेक सांगितलं होतं की पुढच्या पिढीला देवपूजा करायला द्यायला आता थोडासा अधिकार देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की त्यांना कळणार कसं? म्हणजे एकाने मध्ये मला तेही सांगितलं की आमचे आई वडिलांनी आम्हाला दिलंच नाही करायला, तर आम्ही देवघरच कधी बघितलं नाही, आम्हाला येऊच दिलं नाही देवघरामध्ये. फक्त आम्ही दिवाळीमध्ये आणि सणाच्या दिवशी जाऊन त्या कुठले देव आहेत हे सुद्धा आम्हाला माहित नाही. आम्हाला तिथे यायचा अधिकारच नाही. आम्हाला सकाळी उठून आम्ही शेतावर किंवा कामाला जातो. आई वडील नंतर त्यांच्या जसा वेळ मिळेल तशी पूजा करतात. तर हाही एक भाग आहे. दादा, याच्यावरती ना आता पुढच्या हफ्त्यात वैशालीताईंचा एपिसोड येतोय, कालच तो रेकॉर्ड झालेला आहे की यंगस्टर्सने पूजा कशी करावी, असा तो एपिसोड आहे आणि तो खरंच इंटरेस्टिंग आहे. कारण शेवटी जे नाना महाराज चराणेकर इंदोरचे, त्यांची जी एक टेक्निक आहे ती वापरली तर कोणीही लहान मूल पण प्रॉपर पूजा करू शकतं, असं सगळं आहे. ते आपण घेऊया. आणि एक सांगायचं होतं की दादांचा चॅनल आहे हेमंत बापट नावाचा, आणि पाठीमागे जो कलर दिसतोय तोच लोगोवरती कलर आहे, यामाहाच्या लोगोवरती. तर त्या चॅनलवरती पण नक्की जा. ॲडव्हान्स लेवल आहे थोडं, ते थोडंसं समजायला मला पण मुश्किल होतं, पण आहे गोष्टी खूप खूप गोष्टी समजतात समजायला. तर त्यामुळं पुढच्या पिढीलाही आपण हे देणं गरजेचं आहे. पण आई वडिलांनी मुलांना तू आत्तापासूनच मंदिरात जा, अमुक हे कर, तमुक म्हणजे अशा प्रकारे तू पोथी स्तोत्र वाचायला लाग, 100% संस्कार करा. पण घाबरवून नका करू की एखाद्या पोथीमधला की तू हा अध्याय वाच म्हणजे तुझ्या आयुष्यात कधी संकट येणार नाहीत, तर तू हा वाचत जा. हे घाबरवणं झालं. सहजतेने त्या मुलाला काय करायचं आहे ना ते करू दे. आणि आत्ताची पिढी त्याच्या अनुषंगाने तेवढी हुशार आहे, स्ट्रॉंग आहे. फक्त त्यांना तुम्ही बळजबरी करू नका, एवढं मात्र नक्की आहे त्याच्यात. आणि जर तुमच्या घरात मुलं जर 12 आणि 1 वाजता उठत असतील तर ते तुमचा दोष आहे, कारण तुम्ही त्यांना पहिल्यांदाच वळण लावलं नाही. तर मुलांचा दोष म्हणताच येणार नाही त्याला. लहान मुलांना सुद्धा अगदी लहानपणापासून तुम्ही संस्कार द्या, पण त्यांच्यावर बळजबरी करू नका की तुम्ही इथं म्हणजे जे 15-20 दिवसानंतर एका ठिकाणी जमून जे कार्यक्रम होतात किंवा आपण एखाद्या विषयावरती बोललं जातं, ज्या मुलांना कल्पनाच नाही ती मुलं कंटाळतात. मग त्यांना तुम्ही आपल्या लहानपणापासून जे आपण गोष्टी आलो, इसापनीतीच्या गोष्टी सांगा, व्यावहारिक गोष्टी सांगा, बिरबलाच्या गोष्टी सांगा, बुद्धीच्या आतुराच्या सांगा. माझे गुरु ह्याला अध्यात्म म्हणायचे. रामाच्या गोष्टी सांगा. रामायण नंतर येतं, रामाच्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि रामायण हे वेगळं येतं, महाभारतातल्या गोष्टी वेगळ्या आहेत.
म्हणजे लहान मुलांना सांगताना धृतराष्ट्र आणि पंडूने आयुष्यात काय चुका केल्या हे येत नाही, पण ही दोन राजे होते एवढं त्याच्यामध्ये येतं. म्हणजे जसं तुमचं वय वाढत जातं तस तसे तुम्ही संस्कार तुम्हाला मिळत जातात. माझ्या परिचयाचे म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या पाटील आजी म्हणून आहेत, वय वर्ष त्यांचं 82 आहे, अमेरिकेला गेल्या होत्या आता. आणि त्यांचं खरंच कौतुक आहे की ह्या प्रत्येक गोष्टी त्या लिहितात किंवा सगळ्या ह्याच्यात, आणि तिकडं त्यांनी त्यांच्या नातवाला त्या सगळ्या गोष्टीतनं अशा प्रकारे फक्त 4 ते 5 महिने त्या होत्या, इतकं तयार केलं. आणि त्या नातवानी त्यांच्या मित्रांना किंवा समोरच्यांना तयार केलं की आपण संस्कार कसे म्हणावे किंवा करावे ना, असं शिकण्यासारखं आहे की गोष्टी सांगून. किंवा आपण संध्याकाळी टीव्ही समोर आजी आणि नात बसलाय तर तसं नाही, मग त्याच्या कलेने घेऊन त्यांनी सांगितलं. जो नातू जेवत नव्हता, मग तो का जेवत नव्हता की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो, सगळं मी करते हे करते, पण तो काही खातच नाही, तसाच सगळं ठेवून जातं, काय अडचण असेल. तर अडचण मुलामध्ये नसते, तर तुमच्या प्रेमामध्ये असते. तुम्ही त्याला लहानपणापासून मॅगी अमुक तमुक जे खायला घातलं ना, आई म्हणून तुम्ही त्याच्या किती जवळ जाता हा भाग महत्वाचा आहे. वडील म्हणून किती वेळ त्याला वेळ देऊ शकता. संध्याकाळी आल्यानंतर वडिलांनी फक्त केला का अभ्यास केला का दटावणं आणि हे करून, तर तसं नाही. म्हणजे कालची गोष्ट सांगतो. एकांचा मुलगा टेनिसमध्ये खूप चांगला प्लेअर आहे आणि सेमीफायनल पर्यंत तो आता महाराष्ट्राकडनं गेला. फक्त तो 10 मिनिटं उशिरा उठला आणि त्याची सेमीफायनल मॅच होती. तर वडिलांनी त्याला वाटेल तसे त्याला वडील बोलले की तू नॉनसेन्स आहेस, तुला आवरायला पाहिजे, तुझा ब्रेकफास्ट झाला पाहिजे होता, अमुक होतं तमुक होतं. आणि बिचारा तो हारला हे सोडून द्या, खेळाचा भाग आहे. पण तुम्ही मुलांची मनस्थिती कशी ढासळवता. तुम्हाला आपला मुलगा 1 नंबरलाच पाहिजे, तर ते शक्य नाही. आपला किती नंबर होता आपण बघावा. आणि आपण 1 नंबरला जर होतो, काही आई वडील सांगतात की आम्ही एवढे स्कॉलर होतो, मग एवढे होतात ना, तर मग त्याच्यामध्ये अहंकार का सुटत नाही. सगळ्याच गोष्टी आंब्याच्या झाडाला लागलेली सगळ्याच फळामध्ये एखादा आंबा खराब निघतो किंवा त्याच्या मध्ये तेवढा तो रस गोडीचा नसतो, हे आपण स्वीकारलं पाहिजे. पण हे आपण स्वीकारत नाही. दादा, आणि आणि खूप गोष्टींचा ना बेसच अहंकार आहे. बेस अहंकार आहे. आणि घरामध्ये मग तुम्ही त्या माणसांना ही मुलांना सवय लावता, ते हल्ली ह्या खूप गोष्टी चुकीच्या आहेत. परवा अजून एकाचा विषय झाला की महाशिवरात्रीच्या दिवशी एकानी एक महाराजांनी त्यांची टीव्हीवर जाहिरात वगैरे असते मोठ्या प्रकारे की तुम्ही साधना करायला कनेक्ट व्हा, फ्री आहे वगैरे असं सगळं. मग त्यांना रुद्राक्ष दिला जातो. याच्यात माझ्या एक ओळखीचे एक दोन नात्यातल्या त्यांचं जिथं होतं तिथं त्या गेल्या होत्या आणि त्यांना रुद्राक्ष दिला, पास दिला. आणि झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आलं, म्हटलं काय झालं का, म्हणे हो झालं. म्हटलं काय झालं त्याला, म्हणजे इतका कंटाळा आला ना, म्हणजे झोप आली, ते काम उशिरा चालू झालं, तिथं हे झालं. म्हटलं बरं तुम्ही साधनेसाठी गेला होता, तिकडे लक्ष द्यायचं ना, म्हटलं बाकी हे काही नाही, पण उपयोग नाही. म्हटलं मग तुम्ही घरात बसूनही का नाही करू शकत. सगळ्यांना महाशिवरात्र म्हणजे फक्त शंकराचं लग्न किंवा शंकर पार्वतीचं लग्न असं तो भाग नाहीये. महाशिवरात्र सुद्धा प्रत्येक येणारी गोष्ट ही साधना आहे. कधी आपण असा विचार करतो का की महाशिवरात्रीपासून ह्या वातावरणातली उष्णता वाढायला लागते, गरमी वाढायला लागते. का वाढायला लागते आपण बघतो. आता महाशिवरात्र झाली ना, आता गरमी वाढायला सुरुवात होईल, गरम व्हायला सुरुवात होईल. का? त्याचं कारण असं आहे की शिवशक्ती ही 2 तत्व ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यामधनं जी ऊर्जा निर्माण होते ही त्यावेळी निर्माण झालेल्या इतर सर्व जीवजंतूंचा नाश करते. हा पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट, दिवस जसा आपण म्हणतो ना ऊर्जा वाढत जाते. सोपं आहे की एखादं जर तुम्ही गोष्ट जर एखाद्या काचेवरती जर धूळ असेल तर तुम्हाला पलीकडचं दिसत नाही. ती तुम्ही काच साफ केली की पलीकडचं दिसायला लागतं. मग ह्यांच्या शिवशक्ती साधनेने तुम्हाला तुमच्या देहामध्ये उत्तम ऊर्जा निर्माण होते. म्हणजे महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे. आपण महाशिवरात्रीला उसाचा रस का पितो,
याचा प्रश्न येत नाही. आम्ही महाशिवरात्रीला उपास्य म्हणून उसाचा रस पितो. तर अभिषेक, उसाचा अभिषेक, रसाचा अभिषेक असतो, दुधाचा असतो, पाण्याचा असतो. पण का करतो? मी लघुरुद्र करतो, पण का करतो? ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याकडं म्हणजे कित्येक वेळा सांगितलं की येणारे गुरुजी, प्रत्येक गुरुजी प्रत्येक आवर्तन व्यवस्थित म्हणतायत की नाही हे बघणं गरजेचं असतं. आपण नुसतं त्यांनी गुरुजींनी आवाज मोठा केला आणि एकत्रित म्हटलं की आपण त्यांना छान म्हटलं तर तसं होत नाही. शास्त्राच्या अनुसारच सगळ्या गोष्टी घडतायत का, तर ह्या घडणं गरजेचं असतं. किती जण त्या रुद्राभिषेक करताना त्या याच्या पिंडीवरती हाताने अभिषेक करतात. आपण नुसतं असं बसतो, ते गुरुजी तिथं ते अभिषेक पात्र लावतात, त्याच्यामध्ये रस ओततात किंवा दूध ओततात. का? की यजमानाला 10 वेळा असा हात करायला लावू नये, त्याचा हात दुखू नये याच्यासाठी. पण ही जी तुम्ही क्रिया करता ह्याच्यामधनं तुम्ही एक साधा, मी तुम्हाला गंमत सांगतो, ही क्रिया काय आहे हे आता समोर ठेवलंय. इथनं घेऊन तुम्हाला असा अभिषेक आपण करत असतो. ठीक आहे, हे काय करतो? ही अशी क्रिया जेव्हा तुम्ही करता, तुम्ही 10 वेळा हात असा करून बघा बरं, तुमच्या देहामध्ये एक ऊर्जा वाढायला सुरुवात होते. तत्वाशी तुम्ही एकरूप होत असता. हात दुखतोय हे कारण नसतं, मग नसावं म्हणून मग त्याच्यामध्ये ओतलं जातं आणि मग आपण नुसतं त्याच्यामध्ये ते बघत बसतो, गळणं थांबतंय का होतंय. म्हणजे कृती काय तुम्ही घेता ते किती जण करतात? एकदा तुम्ही विचार करता, खात्रीने सांगतो 100 पैकी 99 लोक त्या अभिषेक पात्रामधनं अभिषेक करत असतील. अभिषेक तुम्हाला करायचा आहे, मग ते त्याच्यासाठी 5 लिटर रस 2 लिटर रस लागत नाही. तसंही माप दिलेलं असतं. तुम्ही हाताने जेव्हा करता तेव्हा तुमच्या देहामध्ये ती उत्तम ऊर्जा निर्माण होते. मग ती जर तुम्ही निर्माण केली नाही तर तुम्हाला त्या ज्याच्यासाठी तुम्ही ते पूजन करता त्याची फलप्राप्ती होत नाही, कारण तुमची एकरूपता नाही. फक्त गुरुजींनी समोर बसलंय त्याच्यामध्ये करा, त्यांना अधिकार द्या, तर एवढ्याने होत नाहीये. तुम्ही त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह किती आहात, त्या गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह किती आहात हे गरजेचं आहे. मग ह्या घरातल्या घरात करू शकता. दादा इव्हन माहितीये स्वामींचा अभिषेक ना आजकाल एक स्टँड, स्वामींची मूर्ती ठेवतात पात्रामध्ये, वरती स्टँड ठेवतात आणि वरती एक छोटासा होलवाला ठेवून त्याला अभिषेक पात्र हा, म्हणतात. आणि ते आपल्या कामाला निघून जातात लोक, निघून जातात लोक. कारण मग हे तुम्ही मला सांगा, ह्या गोष्टी त्याच्यापेक्षा न केलेल्या बऱ्या ना. बरोबर. तुम्ही अर्धवट करणार, त्या तत्वाचा अपमान करणार आणि न केलेलं तुम्ही त्याच्यामध्ये कधीही चांगलं ना, तुम्ही करूच नका जर जमत नसेल तर. पण अशा पद्धतीने तुम्ही हे करता तर ते त्याला हे योग्य नाही. मग ह्या गोष्टीतनं फलद्रूपपणा त्याच्यामध्ये मिळत नाही. अजून त्याच्यामध्ये की मग महाशिवरात्रीला आपण आता गेली, आता ते महाशिवरात्री तर होऊन गेली, पण आपण हे शिवशक्ती आपल्या घरामध्ये 12 महिने असते. आपण आधीच सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये ज्या 5 देवता पूजनामध्ये हव्यात त्याच्यामध्ये पिंडी पण असते आणि देवी पण असते, अन्नपूर्णा. तर ह्याच्यातनं तुम्ही का करू शकत नाही? घरामध्ये रोज करू शकता, 11 वेळा करा, ओम नमः शिवाय म्हणून करा. कुठलं तुम्हाला काय येत असेल, रुद्र येत असेल, पण अभिषेक पात्र ही काही त्याला हे नाहीये, सबस्टिट्यूट नाही. तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं करा. हात दुखत असेल थांबा, परत करा. आणि एक गंमत सांगतो, शास्त्र आपलं कसं इतकं ॲक्युरेट येते. जुन्या काळी बसकर नसायची, पाट असायचे. जुन्या काळी अभिषेकाच्या मंदिरामध्ये अजूनही तुम्ही कोकणात गेलात, ज्या ठिकाणी ज्यांचं कुलदैवत शंकर आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला त्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक करायला मिळतो गाभाऱ्यात जाऊन. तर तिथं बसकर मांडत नाहीत, तर तिथं पाटच मांडले जातात. कारण गंमत असे, आपल्या देहामधले असलेली ऊर्जा ते पाट म्हणजे ते लाकूड हे बरोबर गती निर्माण करतं आणि तुम्हाला जे आपण जे हात हे करतो ना, आपल्याला ताण बसतो तो बसत नाही, ही गणिती आहे.
दुसरी गोष्ट, एखाद्याला शॉक लागू नये म्हणून आपण पाटावर उभा राहतो किंवा लाकडावर उभा राहतो, बरोबर आहे. जर तुम्ही ह्याच्यावरती जमिनीवर उभे राहिलात तर तुम्हाला शॉक बसणार आहे, आणि जे तुम्हाला बसणार आहे ते ग्राउंड होणार आहे, म्हणजे खाली जाणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अभिषेक करायला पाटावर बसता तेव्हा तुमचा देह हा त्या पृथ्वी तत्वापासून वर असतो. हम्म. म्हणजे तुम्ही जो अभिषेक करता त्या देवतेचा करता, त्यातनं निर्माण होणाऱ्या ऊर्जा या तुमच्या देहामध्ये स्थिर अवस्थेमध्ये जातात आणि त्या बाहेर पडत नाही. म्हणून कधीही लाकडाच्या पाटावरती बसून अभिषेक करावा, लाकडाच्या पाटावर बसून जेवण करावं. हे जुन्या काळी आपण बघा की आपण ह्याच्यात आपण म्हणतो, काही जणांमध्ये पाट पाणी म्हणतात, काही जण म्हणतात ताटं वाढायला घेऊ का. प्रत्येकाची ती घरातली पद्धत म्हणायची वेगवेगळी आहे, पण पाट हे मांडले जातात. आणि मग त्या पाटांवरती आपल्याला, आपण बसून जेव्हा जेवतो तेव्हा तुमच्या जठरातला अग्नी जो आहे हा उत्तम प्रज्वलित होतो. ज्यांना ह्या जर तक्रारी असतील ना की मला पोटात दुखतंय, मला गॅसेस जास्त होतात किंवा अमुक बेचैनी वाटते खाल्ल्यानंतर, जेवल्यानंतर, त्यांनी पाटावर बसणं सुरुवात करावी आणि पाटावर बसून खावं. घरामध्ये कमीत कमी प्रत्येक माणसाच्या 4 पाट असणं गरजेचं असतं. का? वडील, मुलगा आणि 2 मुलं असा आपण एक हिशोब धरू त्याच्यात, तर 4 पाट असणं गरजेचं असतं. आणि ते पाठ तुम्हाला कुठलाही कारपेंटर करून देईल. त्याला अमुक नक्षी पाहिजे का, त्याला तमुक नक्षी पाहिजे का, तो असा चालेल का, तो तसं चालेल का, नाही. पाठ म्हणजे पाठ. त्याला जसं कशात म्हणतात, तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन बघा, लाकडाचा पाठ हवा. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की साधना करताना लाकडाच्या पाटावर, लाकडाच्या खुर्चीवरती चालणार नाही, जना बसता येत नाही. सोपं सांगतो, आता धरून चालू की मला बसता येत नाही, तुम्ही खुर्चीत बसून, लाकडाच्या खुर्चीत मी जर ते केलं तर ते नाही चालायचं. मग तुम्ही काय करा, तुम्ही जिथं ओटा आहे त्याच्यावर पाठ ठेवा आणि त्या पाटावरच बसायचं. पाठ हे गणित आहे, पाठ हे गणित आहे. आपण कधी म्हणतो का धरणापासून पाठ वाहतो, असं म्हणतो का नाला वाहतो, त्याला पाठ का म्हणतात, तर ते नियंत्रित आहे. पाठ शब्द जिथं वापरला जातो तिथं नियंत्रण हा येतं, म्हणून तिथं पाठ शब्द वापरला जातो. म्हणून तुम्हाला ऊर्जा, जर साधना उत्तम प्रकारे करायची असेल ना, तर या सोप्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या सभोवताली आहेत, ह्या तुम्हाला अगदी तुम्ही अप्लाय केल्यात तर तुम्हाला त्याचं फळ नक्की. जसं गायत्री मंत्र आहे, मृत्युंजय मंत्र आहे, ह्या ठिकाणी मात्र तुम्हाला अंकांचं गणित हे लागू पडतं की तिथं मात्र तुम्ही त्या, जशी तुम्हाला ऊर्जा देहातली वाढवायची आहे, साधना वाढवायची, तसं तुम्ही ते गायत्री किंवा मृत्युंजय मंत्र ह्याची साधना मात्र तुम्ही करू शकता. त्यातनं हे आपल्या शरीराला उत्तम प्रकारे अग्नी तयार होतो. म्हणजे मी कित्येक जण सांगतो की दर महिना सव्वा महिन्याला लोणंदच्या इथं आता ते गायत्रीचं मंदिर उभारलेलं आहे की तिथं मी साधनेला 1-2 दिवस जातोच. कारण कसं असतं की आता तिथंच गेल्यानंतर साधना होते का, तर तसं नाही म्हणत आहे मी. म्हणजे तिथंच जायला पाहिजे का, तर तसं नाही. पण तिथं कुंड आहे, देवी आहे, तिथलं ॲटमॉस्फिअर आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी, ह्या सगळ्या व्यापातनं तिथनं मोकळं होऊन तिथं जाऊन 2 दिवस साधना होते. तिथं गायी आहेत, गायींची सेवा होते. म्हणजे एक आपल्याला काहीतरी करायला मिळतं. म्हणजे आपण 24 तास झुंपून घेतलेलं असतं कामाला, तर त्यातनं थोडंसं आपल्याला परमेश्वरासाठी सुद्धा वेळ देणं गरजेचं असतं. ही साधना होणं गरजेचं आहे. दादा, आपण थोडंसं रामरक्षेवरतीच परत येऊया. एक मला सांगा की रामरक्षा खूप जणांना पाठ नसते, तर नुसतं श्रवण केलेलं चालेल का, की श्रवण करताना वाचलं तर त्याचं फळ वेगळं मिळतं जास्ती? श्रवण केली तरीही चालेल. आणि श्रवण करताना आता सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाकडं साधारण मोबाईल हा प्रत्येकाकडं असतो. आता जर समजा म्हणायला सुरुवात केली की मी कसं असतं, मनुष्य एखाद्यामध्ये जसा एक्सपर्ट होतो तसा तो स्वतःचं स्किल दाखवायचा प्रयत्न करत असतो की
आपण सुरुवात केली की अस्य श्रीराम रक्षा, तो एखादा जो असतो ना ज्याला पाठ असतंय की तो लगेच सुरुवात करतो अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्र सुबोध कवच, म्हणजे त्याला कधी असं वाटतं की मी त्याच्यामध्ये खूप पाठांतर माझं आहे, मी त्यातला मास्टर आहे आणि मी किती फास्ट म्हणतो, किती वेळेत म्हणतो. तर तसं नाहीये. प्रत्येक शब्दावरती दाब देऊन शांतपणे म्हणणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. हल्ली तुम्हाला मोबाईलवरती स्पीड कमी करता येतो. म्हणजे पाठांतर करायचं असेल, सगळ्यांना माहिती आहे की मोबाईलवर स्पीड कमी करता येतो. म्हणजे अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य एक एक ओळ जर तुम्ही पाठ केली 4 दिवसात एक ओळ, तरी तुमची रामरक्षा पाठ होते. नसेल होत, ऐकलीत तरीही चालेल. असं काहीही नाहीये की तुम्हाला जर येत नसेल, कित्येक जणांना विष्णू सहस्त्रनाम येत नाही. मलाही स्वतःला येत नाही. अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर एकही ओळ येत नाही. पण ऐकायचं म्हटलं, मी शांतपणे ऐकतो. आपण सुब्बा लक्ष्मींचं ऐकतो. ह्या गोष्टी ज्या आहेत, हे तुम्ही जसं श्रवण करताना, त्या श्रवण करताना दाढी करताना ऐकतोय, पोळ्या करताना ऐकतोय, तर तसं करू नये. म्हणजे तुम्ही जसं प्रश्न विचारलात, की ऐकल्यावरती चालतं का? तर ह्या तत्वासाठी मी आत्ता मला जे माझ्याकडं आहे, माझा देह आहे, पण माझ्यामध्ये नाहीये. पण मला ऐकायचं आहे आणि मला त्या तत्वाशी एकरूप व्हायचं आहे. तर तुम्हाला शांत जागेवरती बसून शांततेने ते ऐकणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला त्या तत्वाचा तुम्ही डोळ्यासमोर फोटो ठेवला नाही पाहिजे तरी चालेल. तुम्हाला ती मूर्ती नसेल चालेल. फक्त डोळे मिटून तुम्हाला आपण कुठल्याही जगामध्ये कुठेही पोहोचू शकतो, तसं त्या मूर्त स्वरूपामध्ये, फोटो स्वरूपामध्ये तुम्ही डोळे मिटून बसू शकता आणि मग ऐकू शकता. एवढं मात्र करायला लागेल. पण काम करता करता लावलेलं आहे, तर ते नाही चालायचं. मग ते काम करता करताच तत्व काम करतं. दादा याच्यामध्ये ना एक नवीन ट्रेंड सांगतो, की ट्रेंड असा आहे की मोबाईलवरती याच्या आपला देवाळासमोर ठेवला रामरक्षा स्तोत्र असो किंवा विष्णू सहस्त्रनाम आणि चक्क बाकीची घरातली कामं करायला स्त्रिया नाही, जातात. नाही. ते करू नये. 100% करू नये. कारण मग त्याचा तुम्हाला उपयोग होत नाही. त्याचं एक लॉजिक सांगतो. त्यांचं म्हणणं की घरामध्ये ते वेव्हज जात आहेत ना. मी सांगितलं जोपर्यंत तू बसत नाही नाही, नाही. तुझ्यावरती हो, असर हो, व्हायला हो. पाहिजे. घरावरती नको काय असं. स्थिरता नाही ना. हं. स्थिरता जर नसेल, तर त्याच्यामध्ये नाही. म्हणून कसं आहे बघा, सनई हा जो आपण वाद्य जे आहे, हे तीक्ष्णात वाद्य आहे. म्हणजे त्याचा जो स्वर आहे, हा तीक्ष्ण स्वर आहे. हा म्हणजे रसवात स्वर नाहीये. मला त्या स्वरात तुम्हाला सांगणं थोडं अवघड आहे त्याच्यात. पण हा तीक्ष्ण स्वर आहे. तर हा सगळीकडे चालतो. म्हणजे अ, असं कधी कोण म्हणतं का? मला सांगा, की लग्नामध्ये मी गेलोय आणि तिथं विष्णू सहस्त्रनाम लावलेलं आहे, तिथं रामरक्षा लावलेली आहे कार्यालयामध्ये. नाही, तिथं सनईच लावलेली आहे. अर्थ काय झाला? वातावरणातली कंपनं बदलण्यासाठी ज्या शब्दांची गरज लागते. सनई म्हणजे काय? की तो जे वाजवता म्हणजे कुठल्या तरी शब्दांचं तुम्ही वाद्यामध्ये किंवा त्या सुरांमध्ये कन्व्हर्जन करत असता. तोच लागतो. मग तिथं ह्याच्यामध्ये चालत नाही तुम्हाला. मग तिथं तुम्ही सनईच लावली जाते. तिथं तुमचं स्तोत्र चालत नाहीत. आणि स्तोत्र ही तुम्ही घरामध्ये ऐका, पण एका जागी बसून ऐकलीत तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि देवाला ऐकवू नका. देवाला ऐकू नका, तुम्हाला ऐकायचं आहे. डोळे मिटून ऐकणं गरजेचं आहे. कुकरच्या शिट्ट्या लावता लावता करूच नये. म्हणजे हा कॉमन फॅक्टर मी तुम्हाला सांगतो. घरातल्या याच्यामध्ये हे करता करता मोबाईलवर बोलता बोलता सगळं झालं. टीव्हीवरती सगळ्यांकडे आता अँड्रॉइडचे टीव्ही असतात. तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन समोर स्तोत्र त्याच्यामध्ये लावा. अगदी जे स्तोत्र तुम्हाला शिकायचं आहे त्याच्यात स्पीड असतो, तो तुम्ही त्याच्यात लावून शांतपणे बसून शिकू शकता. शेवटी तुम्ही स्वतःहून करणं हा भाग वेगळा आहे. पण मला जमतच नाही. म्हणजे कित्येक वेळा आपण असा प्रयत्न करतो, की सगळं पुस्तक पाठ होतं, सगळं होतं, पण पोथी पाठ होत नाही. 19 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष गजानन महाराजांची पोथी वाचणाऱ्या माणसाचा अध्यायातला अर्धा अध्याय पण पाठ होऊ नये म्हणजे आश्चर्य आहे. कविता पाठ होतात, बाकी सगळं पाठ होतं, पण हे पाठ होत नाही.
आणि ज्यांचं मुखोद्गत असतं त्यांना सगळ्यांना माहिती, हे ठराविक असतात मुखोद्गत असलेलं, की त्यांना शब्द पाठांतर असतो. मग एवढ्या वर्ष वाचून सुद्धा त्याच्यामध्ये ते पाठांतर का होत नाही? त्याचं कारण असं की त्याच्यामधनं निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ह्या तुमच्या तुम्ही समाजात कसं वागावं ना, हे दिलेले असतात. तुमचं स्तोत्रपाठ होतं, मंत्रपाठ होतात, पण पोथ्या पाठ होत नाहीत. आपण कधी या गोष्टींचा विचार करत नाही की पोथी, मी एवढ्या वर्ष पोथी वाचते पण पोथी पाठ नाही झाली. परत सांगतो, मुखोद्गत असलेली अगदी 4-5 व्यक्ती शोधतात, पण 40-40, 50-50 वर्ष वाचून मुखोद्गत होत नाहीत. त्याचं कारण पोथी हा प्रकार जो आहे, हा तुमचं आयुष्य तुम्ही जीवनात कसं जगावं हे सांगत असतो. कुठलाही अध्याय ते सांगत असतो. आणि स्तोत्र मंत्र हे आपल्याला स्वीकारायचं असतं, म्हणून ते पाठांतर होतं. म्हणून लोकांची हे विष्णू सहस्त्रनाम वगैरे तोंडपाठ असतात, रुद्र तोंडपाठ असतात, पण पोथ्या तोंडपाठ नसतात. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, ज्याप्रमाणे मंदिरामध्ये काही गोष्टी केल्या जातात, मंदिरामध्ये अत्तर लावली जातात, मठामध्ये अत्तर लावलं जातं, मठामध्ये अजून काही गोष्टी केल्या जातात, त्याच तशा गोष्टी आपण घरी करायचा प्रयत्न करतो. जमत असेल तर करावं. म्हणजे आता कसं आहे माहितीये का, की आपण समोरच्याला जसं सांगतो ना, हे मी तुम्हाला सांगतोय, पण मी काय करतोय, माझ्याकडे सुद्धा शंकर महाराजांचा फोटो आहे, त्यालाही मी सिगरेट लावतो. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा सांगतोय की तुम्ही ह्या गोष्टी करू नका, आणि तुम्हाला सांगायचं, आणि मी मात्र इथनं उठलं की नंतर त्यांना, महाराज हे तुमच्यासाठी सिगरेट, त्याला, तर हे चूक आहे. हे चूक आहे. माझ्या इथंही जाणार जे मित्र येतात ते त्याच्यामध्ये लावतात, काही वेळा त्याच्यात लावतो, हे चूक आहे. मी करतोय ते सुद्धा चूक आहे. ती सुद्धा याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी नाही, ह्या जिथं आहेत तिथंच होणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी होता कामा नये. मी माझ्या घरामध्ये ह्या गोष्टी करत नाही. हे माझ्या ऑफिसमध्ये आहे, तिथे ठेवलं आहे. तिथे मी कोणी म्हटलं की नाही मला तुमच्याकरता महाराजांचा फोटो द्या, मी लगेच सांगेन या घेऊन जा. त्याच्यात अडकून बसायचं नाही. त्यांनी जी शिकवण दिली आहे त्याच्यात अडका. फोटोंमध्ये अडकून बसू नका, या कृत्यांमध्ये अडकून बसू नका. अजून एक माझ्या इथं त्याच्यामध्ये आलं की मला ते केलं की मला अंगात येतं आणि हे होतं, मला त्यांना चहा द्यायचा आहे, म्हटलं होणार नाही. या गोष्टी इथं चालणार नाहीत. काय असतं, तुम्ही करता काय ना, हे महत्वाचं आहे. परमेश्वराने आणि मागं जसं सांगितलं तसं ताबडतोब ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, नामदेव महाराजांचं आणावं. यांनी कुठं कुठं काय काय असल्या गोष्टी केल्या होत्या, यांनी कधी अशा या गोष्टी केल्या होत्या? कोणीच नाही केलेल्या. आधार नाही, कुठंच आधार नाही. नामस्मरण हाच आधार आहे. विठ्ठलाचं, पांडुरंगाचं नाम हाच आधार आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञान वाटलं हाच आधार आहे. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं नामस्मरण अखंड ठेवलं, स्वतःचं सगळं रीत केलं, हा शिकवण आहे. स्वतःजवळ काही ठेवू नका. स्वतःजवळ जर साठवलं तर नासेल. त्याच्यापेक्षा देऊन मोकळं व्हा. समोरच्याचा तुम्ही स्वतःचं पोट पण भरेल आणि कदाचित त्याचा दुवा सुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणून साठवून ठेवू नये. मग ती भक्ती असो, अन्न असो, विज्ञान असो किंवा ज्ञान असो, रीत हे करताच आलं पाहिजे. बरेच जणांना असायचं ते काय, मी असं खास वेगळं शिकलोय, तसं तुम्हाला येणार नाही. नको येऊ दे ना, तू दे. दादा याच्यातनं एक हल्लीच माझ्यासमोर एक व्हिडिओ आलेला हिंदीमधला, पास्ट लाईफ रिग्रेशनचा. त्याच्यामध्ये ते म्हणत होते की तुम्हाला दान द्यायला सांगतात, कारण जेव्हा तुम्ही हाताने देतात किंवा तुम्ही रक्तदान करता, अन्नदान करता, त्यावेळेला तुमचे जे अंगामध्ये साठलेले जे असतात ते सगळे त्याच्यातून त्या दानाद्वारे घरात शरीरातून निघून जातात. म्हणजे तुमचे साठलेले कर्म वगैरे, हे असं काय आहे का? अजिबात नाही. एक तर मागही मी तुम्हाला एकदा माझा ह्याच्यावरनं वैयक्तिक वाद झाला होता. आपल्या इथं बालगंधर्वला एका ताईंचा हा ह्याचा प्रोग्राम व्हायचा, किंवा ते त्यांचं असायचं पास्ट रिग्रेशन व मागील जन्मातलं. आणि मी असं म्हणत नाहीये, कारण आपण पंचमहाभूतांचा देह आहे. माझं एवढंच सांगणं आहे,
समाजाला तुम्ही चुकीचं ह्याच्यामध्ये खाईत ढकलू नका. मागच्या जन्मी घेतलेले 5 लाख रुपये, मी जर त्यांना सांगितलं की तुम्ही मला मागच्या जन्मीचे 5 लाख रुपये देणे, तर तुम्ही देणार का येऊन मला? पण मी जर सांगितलं नाही मी तुम्हाला देणं आहे, तर तुम्ही मला लगेच म्हणाल हा माझा नंबर आहे, तर ट्रान्सफर करा. हे एक तर पहिली गोष्ट. भगवद्गीता आपण का वाचायची, ह्या सगळ्या हे जे प्रश्न उत्पन्न होतात ह्याच्यात सगळ्याची उत्तरं भगवंतांनी भगवद्गीतेत दिलेली आहे. कर्माचा दोष हा फळांमधनं भोगला जात नाही, हा तुम्हाला शारीरिक भोगायला लागतो आणि तो भोगायलाच लागतो. जरा एक्सप्लेन करा जरा, कारण हे थोडंसं कधी ऐकलं नव्हतं या गोष्टीबद्दल. आता मी तुम्हाला एक सांगतो. एका व्यापाऱ्याने एक उदाहरण देऊन सांगतो त्याच्यामध्ये, की एका व्यापाऱ्याने त्याच्या जीवनामध्ये प्रचंड फसवून धन जमा केलं आणि त्यांनी ते कोणालाही दिलं नाही, मुलांनाही दिलं नाही, बायकांनाही त्याच्यामध्ये आनंद देऊन. त्याचं हेच होतं की फक्त धन गोळा करायचं, वाममार्गाने धन तो गोळा करायचा आणि स्वतः तो उत्तम व्यापारी होता आणि एक लोकांना मार्गदर्शन करणारा त्यावेळेचा पंडित होता, असं आपण त्याच्यामध्ये म्हणू. पण त्यांनी धन ह्या मार्गाने जमा केलं आणि एका गावातनं दुसरा 4 लग्न त्या माणसाने केली. ह्या 4 लग्नानंतर सुद्धा त्याला वय जसं वाढत गेलं तरी त्याची हाव मिटली नाही. म्हणून दुसऱ्या गावामध्ये लग्न करण्यासाठी तो जात असताना एका ठिकाणी मुक्कामाला थांबला आणि मुक्कामाला थांबल्यानंतर रात्री ज्या झाडाखाली झोपला होता त्यातनं एका विषारी नागाने येऊन त्याला दंश केला, त्याचा मृत्यू होतो. आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचं जेव्हा तो स्वर्गात जातो तेव्हा असं लक्षात येतं की ह्याचा त्या संबंध पैशा रक्तामध्ये जीव अडकलेला आहे आणि आपल्याला आत्म्याला देह धारण करायची जी ताकद असते त्यांनी तो त्या नागाचा जीव, विषारी नागाचा जीव धारण करतो आणि येतो कुठं, जिथं पैसा त्यांनी गाडून ठेवलेला असतो तिथंच येतो. पण त्याला तो मिळत नाही आणि त्याला असं वाटतं की माझ्या मुलांना मिळावा, म्हणून तो स्वप्नात जाऊन सांगतो मुलांना की असं अशा ठिकाणी धन ठेवलेलं आहे आणि हे धन ठेवलेलं आहे, हे तुम्ही मला मारलं तर तुम्हाला मिळणार आहे, मी तुम्ही इथं या. पण मुलं विचार करतात चारी की वडिलांना कसं मारणार, ते जाऊन बघतात खरंच आहे तिथं धन खाली असतं, पण जोपर्यंत ह्याला मारत नाही तोपर्यंत ते काही धन त्यांना मिळणार नसतं. पण मारणार कोण? मग चौथा मुलगा शेवटी म्हणतो की नाही तर मीच मारतो आणि तो त्या वडिलांना मारतो आणि ते धन घेऊन मोकळा होतो. ही एक सिंपल गोष्ट आहे, पण ह्याचं लॉजिक कुठं लागतं? ज्याच्यामध्ये तो अडकला होता, हा व्यापारी ज्या पैशामध्ये अडकला होता तो पैसा त्याला पुढच्या पिढीला द्यावंसं वाटलं, पण त्याला तो बोलताना बोलून गेला की मला मारलं तरच तुम्हाला ते प्राप्त होईल, म्हणजे स्वतःचा नाश करून घेतला. मग आज आपण म्हणतो की अमुक वाड्यामध्ये त्याच्या वाड्याचं रक्षण करताय, मोठमोठे केस असलेला मोठा नाग किंवा वास्तुपुरुष फिरत असतो, त्याच्यामध्ये कोणी बघितलंय का? हा अमुक आमच्या आजीने बघितलंय, आजोबांनी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ असा की तुम्ही कशामध्ये अडकू नका, कुठल्याही द्रव्यामध्ये अडकू नका. परवा आत्ता 3 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो. जेव्हा मी करवीर पीठामध्ये गेलो तेव्हा स्वामीजींना म्हटलं की ह्या जागेमध्ये, म्हटलं स्वामीजी एका ठिकाणी सांगितलं बरंच धन पुरलेलं दिसतंय. ते म्हटले आहे याच्यामध्ये. म्हटलं ठीक आहे, काढायला कधी कोणी जाऊ नये, ते तिथं ते मिळणार नाही, म्हणजे ते तिथलं नाही. तेही म्हणाले की अश्वत्थामध्ये 2-3 वेळा येऊन सांगितलं की हे काढायचं नाहीये, ह्याचं मीच रक्षण करत आहे. हे स्वतः शंकराचार्यांनी 4 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांच्या शब्दाला प्रमाण आहे. पण त्याच्यातनं त्यांनी ते काढायला गेले नाहीत की तिथं धन आहे म्हणून त्याच्यामध्ये काढा. हे सांगायचं कारण काय की पूर्वजन्मामधलं तुम्ही फक्त पुढचं तुमचं कर्म घेऊन येता, बाकी कुठलीही इस्टेट तुम्ही ह्या जन्मात देऊ शकत नाही आणि कोणाकडनं घेऊ शकत नाही. तुम्ही पूर्व संचित जे असतं हे तुम्हाला पुढच्या जन्मात भोगायला लागतं. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्रांनी वालीचा केलेला झाडामागनं बाण मारून केलेला वध. हा आधार म्हणजे पूर्वजन्माचा आधार आहे का? तर तसं हे वाली हे उदाहरण आहे की रामानी त्याला वालीला सगळ्यांना माहिती आहे की झाडाच्या मागनं बाण मारला होता
आणि तो बाण मारल्यानंतर जेव्हा वाली हा अंतिम समयाच्या वेळी त्याच्या पत्नीच्या ताराच्या मांडीवरती डोकं ठेवून बसला होता, झोपला होता म्हणजे, तर तेव्हा प्रभू रामचंद्रांना काय मनामध्ये असं गिल्ट वाटलं की अरे माझ्या हातनं चूक झाली, मी ह्याला लपून मारलं. आणि तो तिथं म्हटलं की नाही, जाऊन सांत्वन तरी करायला पाहिजे, आणि म्हणून तो त्या वालीच्या घरी येतो. सगळं ते त्या ताराच्या मांडीवरती, आणि सगळ्यांना माहिती आहे तारा ही पतिव्रतेमधली एक आहे, तर तिच्या मांडीवरती याचं वालीचं डोकं होतं. आणि मग ती हा प्रभू रामचंद्र त्यांना म्हणतो की नाही, तू रडू नकोस ताई, तुला देह हा जर तू सर्वस्व मानत असशील तर अजून देह तुझ्या जवळ आहे, त्यामुळे तुला शोक व्हायचं काही कारण नाही. आणि मृत्यूनंतर आत्मा शरीर बदलतो हे सुद्धा तुला चांगलं ज्ञानाने माहिती असेल तरी तुला रडायची गरज नाही. हे जेव्हा खुद्द प्रभू रामचंद्र त्या तारा ही अतिशय हुशार आणि पतिव्रता असलेल्या स्त्रीला सांगायला जातात, की त्यांना मनात गिल्ट वाटत असते की मी याला चुकून मारलं म्हणून. पण पहिली तारा त्यांना म्हणते की हे रामा, तू इथं सांत्वन कोणाचं करायला आलायस आणि कशासाठी करायला आलाय. शब्दात कसं अडकवते बघा रामाला. तू जर माझं सांत्वन करायला आलेलं आहेस सांगतोयस, आता हे ज्ञान कशासाठी देतोयस. म्हणजे तुला कुठंतरी तुझ्या चुकीची जाणीव आहे की तुझ्यातनं काहीतरी चुकलं आहे. मग इथं तो वालीमध्ये पडतो आणि तिला सांगतो की तू रागवू नकोस, कारण त्या काळी आपल्या सगळ्यांना माहितीये शाप द्यायची पद्धत असायची. साधना, तेज याच्यामधनं तोंडातनं निघालेला शब्द हा एखाद्या शस्त्राप्रमाणे काम करायचा. वालीला मनामध्ये भीती उत्पन्न होते की माझी पत्नी जी पतिव्रता आहे की तिच्या मुखातनं काहीतरी प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत जाऊ नये, ते लगेच थांबवतात. अगं, माझं सौभाग्य आहे की माझा मृत्यू हा प्रभू रामचंद्रांच्या हस्तानं झालेला आहे, असं म्हणून तो पत्नीला थांबवतो. पण रामाला तिथं कळतं की आपली चूक झालेली आहे आणि हा भोग आहे, हा भोग भोगायलाच लागणार. पण आता तो मृत्यूशयेवर होता, त्यामुळे काही करू शकत नाही. म्हणून प्रभू रामचंद्र त्या वालीला सांगतात की माझ्या पुढच्या जन्मामध्ये ह्याचं प्रायश्चित्त मी नक्की घेईन. आणि मग कृष्णाच्या जन्मामध्ये जेव्हा कृष्णावतार संपतो, तेव्हा जो किरव, झाडात लपलेला किरव बाण मारतो हरण समजून, आणि तो कृष्णाच्या पायाला लागतो. आणि कृष्ण, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याच्यामुळं कृष्ण देह ठेवतो. कारण ते होतं, पण जेव्हा तो किरव त्या कृष्णापाशी येतो आणि बघतो की हे भगवान श्रीकृष्ण आहेत, आणि म्हणतो अरे काय झालं महाराज, माझ्यातनं केवढा मोठा अपराध झाला की साक्षात भगवंताला माझ्या हातनं बाण लागला, ह्याच्यासारखं मोठं पाप ते काय. म्हणून त्याला वाईट वाटतं. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणतात काही नाही, आज हिशोब बरोबर झाला, तू मागच्या जन्मीचा वाली आहेस आणि मी तुला मारलं होतं, ते लपून मारलं होतं, आणि आज तू मला तसंच हे पाडत समजून तू बाण मला मारलास. आज तुझं आणि माझं अकाउंट संपलं. म्हणजे हे हे उदाहरण मी तुम्हाला का सांगतोय, पूर्वकर्माचा इथं असं सांगितलं का की कृष्णाने किंवा रामाने असं केलं का, तो वाली मेल्यानंतर अमुक एवढा अन्नदान करा, अमुक जाऊन यांना पक्ष्यांना खायला घाला, प्राण्यांना खायला घाला, म्हणजे हे तुमचं केलेलं पाप हे नाही. जसं कर्म केलंय तसंच तुम्हाला ते भोगायला लागतं. त्याला कुठल्याही प्रकारे तुम्हाला अल्टरनेटिव्ह मार्ग, दुसरा पर्यायी मार्ग नसतो किंवा नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा वागताना, चालताना, बोलताना याचा विचार करायचा की हे आपण केलेलं आपल्या आपल्यापाशीच परत येणार आहे. दादा, तुम्ही हे सांगितलं ना, त्याच्यावरनं मला एक एक्झाम्पल आठवलं. माझ्याच रिलेटिव्हचं आहे. आजी वारली, आजोबा होते. आजोबांना एका एका मुलीने चांगलं फूस लावली की आपण, तुमच्याकडे एवढं सोनं चांदी वगैरे आहे, ते आपण, तुम्हाला त्याचे मी चांगले पैसे देते. स्वतःच्या सोनाराकडे घेऊन गेला, त्याच्यात घट काढली, त्याच्यात किती 22 कॅरेटचा 18 कॅरेट करून टाकलं, वजनामध्ये मारलं. ते आजोबा वारलेत, पण ते वारल्यानंतर ह्यांना घरात दिसायला लागले.
इतकं झालं की त्यांनी ते घर विकून टाकलं. आता हे मी बाकीच्या रिलेटिव्ह कडनं कळलं मला ही गोष्ट, पण नंतर पुढे काय झालं ते माहिती नाही. पण ही जी आसक्ती आहे हा, ती आसक्ती अशी जात अडकून नाही. राहते. ह्यालाच अतृप्त आत्मा असं म्हणलं जातं, की ज्याला आपण अतृप्त आत्मा म्हणतो, की कशामधनं येतं, कारण तो अडकून राहतो. म्हणून जुन्या काळी जसं तुम्ही मला एक प्रश्नही केला होता, की जुने जे आपण अँटिक पीस असतात किंवा हो. घरामध्ये दागदागिने असतात, हो. तर हे जतन होणं गरजेचं असतं. म्हणजे त्याला जतन करणं म्हणजे काय, की त्याला तो मान देणं गरजेचं असतं. पण ते जेव्हा तुम्ही म्हणजे एखाद्याकडनं ओरबाडायला लागता, तेव्हा त्याच्यामधली शक्ती ही काम ही करतेच. कारण ती भारीच असते. ती जर नसती, तर मग आज एवढ्या संन्यासांनी किंवा एवढ्या मोठमोठ्या लोकांनी वापरलेल्या गोष्टी असतात, या इतर त्याच्या खालच्या लोकांनी वापरल्या असत्या ना. म्हणजे एखाद्याचा उत्तराधिकारी असतो, मग आपण समजा गुरु जर देहात असतो, तर त्या देहात असलेल्या गुरुने आपल्याला एखादी गोष्ट त्याची द्यावी, तर ती आपण वापरतो. पण जेव्हा तो देहातनं मोकळा होतो, तेव्हा तो शिष्य असं म्हणतो का, की हे माझ्या गुरूंचे कपडे, ह्या गुरूंचा दंड आहे, तोच मी वापरतो. तसं नाही. ती गुरुची शक्ती, गुरु हा शब्द मी वापरतो आहे, पण त्या व्यक्तीची शक्ती त्याच्यामध्ये अडकलेली असते. त्याच्यामध्ये त्याचा जीव अडकलेला असतो. आणि हा अडकतोच. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला प्रमाण आहे. म्हणून आपल्या शास्त्रात आहे, भगवद्गीतेत त्याची अनंत उदाहरणं दिलेली आहेत. खूप उदाहरणं दिलेली आहेत, की तुम्हाला त्याप्रमाणे भोगायला लागतं. पण कुठल्याही परिस्थितीत जर कोणी तुम्हाला सांगितलं, की तुमचा पूर्वजन्मातनं तुमचा असा आहे, तुम्ही अमुक अन्नदान करा, तुम्ही अमुक ह्या गोष्टी करा, अजून इथं इस्टेट द्या, तिथं द्या, तर तुमचे हे अडचणी जातील, तर त्या काही जाणार नाही. ते खूप कॉमन झालेलं आहे. ते खूप जाणार ठिकाणी नाही, जातं. नाही जाणार. कितीही वेळा तुम्ही रोज जाऊन त्र्यंबकेश्वरला जा, गाणगापूरला जा, कुठेही जा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. कारण हे तुमचं स्वतःचं केलेलं कर्म असतं. ते तुम्हाला भोगणं तुम्हाला प्राप्त आहे आणि तेच भोगण्यासाठी आपल्याला साधना गरजेची असते. काय असतं परमेश्वराचं साह्य म्हणजे काय? भोग 100% आहे. असह्यचं सुसह्य होणं. शबरीनी जंगलामध्ये दगड स्वरूपात, शिला स्वरूपात रामाची जी आराधना केली, किती ऐकायला किती गंमत वाटेल. रामाचं ती नामस्मरण करायची. एक दगड रामाचं नामस्मरण कसं करू शकेल? आपण जर आता विचारलं, तर तुम्ही कोणा म्हणाल मूर्ख माणूस आहे. पण नाही. भगवंत शक्ती जशी म्हणतो ना, की चराचरा कणाकणामध्ये लपलेली आहे आणि ती तिचं अस्तित्व दाखवते, तशी ही गोष्ट आहे. मग फक्त पदस्पर्श झाल्यानंतर ती मोकळी होते. मोकळी झाली. मग ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना, तसंच आपल्या जीवनामध्ये गोष्टी आहेत. सारखं त्या परमेश्वराला हे करू नका. तुम्ही त्या भगवंताला सरेंडर होणं गरजेचं आहे. स्वतःला तुम्ही समर्पित करणं गरजेचं आहे आणि खरं करणं गरजेचं आहे. त्याला कुठल्याही प्रकारची अत्तरं, नैवेद्य, लाख रुपयाचा शिधा, 10 जणांना अन्नदान केलं आणि तुम्हाला असं वाटलं की तुमचं पाप जाईल, तर ते काही जाणार नाही. ते 100% तुम्हाला भोगायला हे लागणारच आहे. म्हणून कायम एक लक्षात ठेवायचं, की आपण स्वाध्याय करतोय का कुठल्या चुकीच्या दृष्टीने मागं चाललोय, हे आपल्याला पहिलं कळणं गरजेचं आहे. स्वाध्यायाचा अर्थ काय? स्व अध्ययन म्हणजे काय? हे कळणं गरजेचं आहे. नुसतं आम्ही अमुक यांचं करतो आणि मला असं अगदीच मी हल्ली बरेच जण आले, की मी त्यांना म्हणतो, की तुम्ही सध्या तुमच्या जीवनातलं स्वतःचं अध्ययन करा. बाकीचं अध्ययन करू नका. कुठेही तुम्ही मंदिरात जाऊ नका. कुठल्याही मठात जाऊ नका. कुठेही तुम्हाला जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरामध्येच सर्व आहे. घरामध्ये बसा. मी काय करतोय याचं बघा. दिवसातले 8 तास तुम्ही जर कर्म करायच्या ऐवजी जर फक्त नामस्मरण करत असाल, तुमची ताकद तेवढी हवी. हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. आणि जो मनुष्य 8 तास नामस्मरण करतो, तो कशाचीच अपेक्षा करत नाही. हा दुसरा भाग झाला महत्वाचा.
जो नामस्मरणात गुंग असतो तो फळाची अपेक्षा करत नाही, त्याला फक्त भगवंत पाहिजे असतो. पण मला इतर गोष्टी प्राप्त होण्यासाठी मी 8 तास नामस्मरण करतो, तर तुम्हाला ती प्राप्ती नाही. त्याचं कारण असं, तुम्ही स्वार्थासाठी परमार्थ करता, मग तो त्याच्यामध्ये उपयोग नाही. माझं घरातलं मूल आजारी आहे, ते चांगलं व्हावं म्हणून दुसऱ्याला खायला घालणं म्हणजे तुमच्या मुलाची तब्येत अजून बिघडवण्यासारखं आहे. असल्या गोष्टी करायच्या नाहीत. ह्या गोष्टी होत नाहीत. जरी जर तुम्हाला कोणी सांगितलं की ह्यांनी अमुक आम्हाला सांगितलं की हा तुमचा पूर्वकर्माचा दोष आहे, ह्याचं तुम्ही देणं आहात, ह्याचं तुम्ही लाटलेलं आहात, त्याला म्हणू काय लाटलेलं आहे, कुठं लाटलेलं आहे ना, त्याची यादी तुझ्याकडे कशी आली? कुठल्याही गोष्टीचं प्रमाण असतं, शास्त्रामध्ये प्रमाण दिलेलं आहे. जे ते प्रमाण नसेल, हे उदाहरण प्रमाण आहे. आपण किती वेळा म्हणतो की आपण श्राद्ध करावं का? रामानी दशरथाचं केलेलं होतं कुशावर्तावरती, प्रमाण आहे म्हणून करावं. महाभारत संपल्यानंतर युधिष्ठिरांनी प्रत्येकाचं, तेव्हा त्यांनी बघितलं का हा दुर्योधन आहे आपला शत्रू होता, हा दुःशासन शत्रू होता, जेवढे सैनिक सुद्धा मेले त्या सगळ्यांचं पिंडदान युधिष्ठिरांनी केलं होतं, कृष्णाच्या समोर केलं होतं. हे प्रमाण आहे. म्हणून महत्व कशासाठी आहे हे आपल्याला कायम कळणं गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. आपण कधीही, मी कित्येक असे याच्यात बघितले आहेत की ती घरामध्ये इतरांचं काही करत नाही, नावं घेत नाहीत. आणि काय असतं, आपण एखादी गोष्ट जर जमली नाही ना ती करू नये. म्हणजे एखाद्याच्या घरात आई वडील जातात, मग तो त्यांचा फोटो तयार करून घेतो, 8 दिवस ठेवतो, मग 9व्या दिवशी त्या फोटोवरून घरात वाद व्हायला सुरुवात होतात की तो फोटो इथं नको, मग घराचं डेकोरेशन हे होत आहे, मग माझ्या बेडरूममध्ये नको, मग हॉलमध्ये नको. म्हणजे जी व्यक्ती गेली आहे ती गेलेली आहे, तिची प्रतिमा तुमच्या हृदयात पाहिजे. मग त्याच्यावरून तुम्ही वाद मग करत करत काही काही जण इतके परिसीमा गाठतात की मेलेल्या माणसांचे फोटो देवघरात ठेवतात. आणि अहो, देव कुठं, पित्र कुठं, त्याच्यामध्ये ठेवू नये. पण नाही, मी आई वडिलांना देव मानायचो. अरे ठीक आहे, तू मानायचास, ते देवत्व होतं, तू त्यांना ते त्याच्यामध्ये, पण ते देव नाहीत. तुम्ही समजून घेतलं पाहिजे ते जन्म घेणार आहेत, दुसरा पुढचा उत्तम गती घेणार आहेत, त्यांना त्याच्यामध्ये ठेवू नये. पण आपण अंधश्रद्धेने या सगळ्या गोष्टी करत असतो. अजून एक गोष्ट सांगतो, चुका कुठं होतात ते सांगतो. एकांचा मी देवघराचा फोटो मागितला. एका बाजूला साईबाबांचा फोटो होता आणि एका बाजूला तिरुपतीचा फोटो होता. त्यांना म्हटलं हे 2 फोटो मधला तुम्ही एक चॉईस तुमचा निवडा, एक फोटो काढा. ते म्हटले नहीं नहीं, बाबा के ऊपर भी श्रद्धा है और साल में एक बार मैं तिरुमला भी जाता हूं. आता कसं आहे, साईबाबा हे तत्व फकीराचं आहे आणि तिरुपती हे तत्व पैशाचं आहे, कुबेराचं आहे. मग आता कुबेर आणि फकीर जर तुम्ही एकत्र ठेवला, ही दोन्ही तत्व, फकीर म्हणत नाहीये मी, तत्व म्हणतोय. आपण तत्वाशी पूजा कोणाची करतो? तत्वाची करतो, देहाची करत नाही. देह तर कधीच सोडलेला आहे. पण ज्या तत्वाची तुम्ही पूजा करता त्याच्यामध्ये ही 2 विरोधाभास तत्व जर एकत्र ठेवली तर तुम्हाला तुमच्या परिस्थितीच्या अनुसार, तुमच्या भाग्यात काय आहे त्यानुसार तुम्हाला फळ मिळणार आहे. पण ठेवा ना तुम्ही प्रतिमा तुमची कुठल्याही, म्हणजे एक हे साईबाबा हे उदाहरण दिलं, कोणाचंही असो, तुम्हाला ती मनात ठेवा. पण जे जे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही मांडणी करताना त्याच्यात उगाच एका तीर्थक्षेत्र गेलं, घेऊन आला ठेवलं, त्याच्यामध्ये गेलं ठेवलं, असं करू नका. ही तत्वाने सगळ्यांना घोटाळा होतो आणि जीवनात ज्या अडचणी नाही आहेत ना त्या येणं सुरू होतं त्याला. त्यामुळं आणि परत हा प्रश्नही नको की मग आम्ही कुठल्या ठेवाव्या. तर ह्या आपल्या एका भागामध्ये सांगितलेल्या आहेत की कुठल्या गोष्ट, देवघर कसं असावं, म्हणजे तोही त्याच्यामध्ये एकदा हे परत रिपीट प्रश्न पण नसावा. आई वडिलांचे फोटो नाही, आई वडिलांचं स्मरण करा. तुम्हाला फोटो ठेवायचा लावा, नाही तर नका लावू. नाही लावलात सर्वोत्तम. आई वडिलां जिवंत असताना तुम्ही त्यांचं सगळं केलेलं आहेत ना, मग फोटो लावून तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार? तुमचं जर श्रद्धास्थान जर हृदयात आहे फोटो,
तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये बाहेर दाखवायची काही गरज नाही. जुन्या काळी लावले जायचे बघा, ह्या पिढीतला पणजोबा, आजोबा, वडील असे सगळे फोटो लावले जायचे. तेव्हाची गोष्टी वेगळ्या होत्या. तेव्हाची घराची रचना वेगळी होती. आत्ताच्या घराच्या रचना वेगळ्या आहेत आणि कुठल्याही गोष्टीचा अपमान होण्यापेक्षा ती गोष्ट न केलेली बरी. घरामध्ये ज्यांनी वाद निर्माण होतो, अक्षरशः या आई वडिलांच्या फोटोमध्ये घरामध्ये वाद निर्माण होतो. नवऱ्याची आई जाते, तो फोटो लावतो. बायकोची आई जाते, ती म्हटली माझी पण आईच होती, तिचा का नाही लावायचा, म्हणून तिचाही लावतो. आणि ह्याच्यामध्ये नवरा बायकोंचा वाद होतो. मग नवरा पोचताना स्वतःच्या आईचा फोटो पुसतो, मग ती म्हणते माझ्या आईचं का नाही पुसलं. हे घडलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. वाद कुठनं उत्पन्न होतात, मग ते होता कामा नये घरामध्ये. मग ह्या गोष्टी ज्या आहेत कुठेतरी आपल्याला एक लिमिटेशन असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आई वडील देहात आहेत त्यांची उत्तम सेवा करा, त्यांना छान खाऊ पिऊ घाला, काय जे असेल तुम्हाला सेवा करा तेव्हा करा. गेल्यानंतर आई वडिलांना दवाखान्यात न्यायचं नाही, खर्च तिथे करायचा नाही, महागात आहे. आणि मेल्यानंतर आपल्याला सगळं मिळावं आणि त्यांना मुक्ती मिळावं म्हणून त्या 10व्या आणि 13व्याला 40-50 हजार रुपये खर्च करणारी माणसं सुद्धा मी पाहिली. आणि जिवंतपणे आई वडिलांना अन्न पाण्या वाचून मारलेलं आहे. कसं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुख प्राप्त होणार. म्हणून आधी तुम्ही स्वतःकडे बघा, आजची माझी कंडिशन काय आहे, आज मी कुठं आहे, मला आलेल्या अडचणी या का आहेत, मला देहाचा भोग का आहे, मी काहीच केलं नाही असं होतच नाही. काहीतरी केल्यास कुठली ह्या परमेश्वरांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट घटना ही त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी दडलेलंच असतं. निरर्थक कुठलीही गोष्ट घडत नाही. मग ह्याच्यामध्ये आपण आपल्या घरापासनं आपल्या स्वतःपासनं सुरुवात करायला म्हणजे स्वाध्यायाला सुरुवात करा. कृपा करून हे म्हणजे मठांबिठांमध्ये जाणं खरंच कमी करा. तुम्ही मुलांची येणारी पिढी तुम्ही बर्बाद करताय. अगदी स्पष्ट शब्दात सांगतो. माझं आत्ता 1 महिन्यापूर्वी एका सर्वोच्च यतींशी भांडण झालं होतं. हे सर्वोच्च यती आहेत. त्यांना मी म्हटलं की ते म्हटलं की दूध घ्या प्रसाद म्हणून. म्हटलं घेणार नाही. ते म्हटले तुम्ही मला नाही म्हणताय. म्हटलं मी माझ्या गुरुनं शब्द दिलेला आहे आणि मला माझ्या गुरुनं दिलेला शब्द महत्वाचा. मग तो परमेश्वर जरी येऊन म्हणला घे तरी मी घेणार नाही, कारण मी गुरुला समर्पित आहे. ठीक आहे म्हणले. म्हटलं तुम्ही काय करता, दुसऱ्याच्या फ्लॅटमध्ये राहता. संन्यासांनी एका जागेत 3 दिवसाच्या वर राहू नये, हा नियम तुम्हाला नाही. हे मी तुम्ही सर्वोत्तम यती असाल, मला त्याच्याबद्दल हे नाही. समाजाला फायदा काय, धर्माची स्थापना करताना जर एखादा धर्मासाठी काम करत नसेल तर त्याला आपण किती मान द्यावा. म्हटलं तुम्हाला तुमचं सगळं हातपाय चेपाला, सगळं भांडी कोंडी सगळे धुवाला सगळे तुम्हाला शिष्य येतात. गाईचं पहिलं धारोष्ण दूध हे तुम्हाला येतं. सगळा फराळ त्याला मिळतो. हातपाय दाबाला तुम्हाला विद्यार्थी आहेत. पण तुम्ही असे 10 विद्यार्थ्यांचं रोज हे का नाही घेत, तुम्ही त्यांना शिकवत का नाही. आता काय शिकवायचं हे तुम्ही सांगणार का म्हणले. म्हटलं मी सांगत नाहीये, पण मग तुमचा समाजाला उपयोग काय. फक्त तुमची पाद्यपूजा करायची, फक्त तुम्हाला येऊन तुम्हाला हार तुरे फळं घालायची, म्हणजे तुमचं समाजाला काय मिळतं. समाजाला तुम्ही काहीही देऊ शकत नाही. तुम्ही 100 मुलं तयार करणं गरजेचं आहे. पुढची पिढी जर तुम्हाला ज्ञान आहे, आणि मला माझ्या ह्या गुरूंनी सांगितलेलं आहे, जो ज्ञान वाटतो तिथे जाऊन मान झुकव. पण जो ज्ञान वाटत नाही तो त्याच्याजवळ कोंडून ठेवतो, त्याच्यासमोर नमस्कार पण त्या व्यक्तीला करायचा नाही. हे त्यांनी मला हा नियम आम्हाला घालून दिलेला आहे. दादा ह्याच्याबद्दल ना हाच एक असा इश्यू येतो की व्यक्ती आपलं पोट कापून पैसे जमा करून प्रॉपर्टी मधले काही हिस्से विकून अशा व्यक्तींना दान देतो. पण ज्या वेळेला त्या व्यक्तीच्याकडे त्याची व्यक्तीची परिस्थिती बदलली असते, त्यावेळेला तो साधू सांगत नाही की बाबा तू मला इतके लाखो रुपये दिलेले आहे, चल याच्यातले थोडे पैसे मी तुला परत देतोय. असं कधी झालेलं कधी होतच नाही ना. एक तर मुळामध्ये कसं असतं, आपल्याला असं वाटतं संन्यासांना आपल्यापेक्षा संसार मोठा असतो,
आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात गॅस सिलेंडर वगैरे सगळं आहे. यांना याच्यात त्यांचा संसार खूप मोठा असतो. सगळ्यामध्ये काही काही याच्या जे नियमित व्यवस्थित करतात त्यांच्याबद्दल बोलत नाहीये. पण यांना साधू नाही म्हणता येणार, ह्यांना संधी साधू म्हणतात. आणि मग त्याच्यामध्ये जर तुम्ही जर स्वतःच तिथं समर्पित झालात तर ती त्यांची चूक नाहीये, ही तुमची चूक आहे. तुम्हाला दिसत असेल त्यांचा दंड खाली होता, त्यांना म्हटलं तुमचा दंड बघा कोपऱ्यात आहे. त्यांनी लगेच त्यांच्या शिष्याकडे पाहिलं. तो म्हटला नाही, तो सकाळी साफ करताना राहिला. म्हटलं संन्यासी हा दंडाधिकारी असतो. ज्याला स्वतःच्या दंडाचा मान कळत नाही तो राखू शकत नाही, तुम्ही तो समाजाला काय देणार म्हटलं. मला हे तुम्हाला सांगायचं कारण असं आहे, आपण नतमस्तक होताना 100 जण येऊन तिथे जाऊन उभे राहिले आहेत आणि आपण तिथं उभं राहिलोय, ते 100 रुपये त्या माणसाच्या झोळीत टाकू नका. 1 रुपया पण त्या झोळीमध्ये टाकू नका. त्यांना जाऊन म्हणा तुम्ही महाराज आहात. त्यांना म्हणा बरं तुम्ही मला 1000 रुपये देता, झोळीत तुमचे पडलेले आहेत ना त्यातले 1000 रुपये मला द्या, मला गरज आहे. देतात का बघा? मुळेच नाही देणार. उलट तसं कोण बोलला तर त्याला तू अधर्मी आहे म्हणून बस. त्याला मारून हाकलून देणार. बस म्हणजे तुम्ही ह्याच्यामधले नाहीच. व तुम्हाला त्याच्यात की त्याच्याबरोबर 10 माणसं त्यांना हे करणार, महाराजांना तू असं म्हणलास तसं म्हणलास, काय आहे म्हणजे आपण कुठं चाललो आहे याचा आपण विचारच नाही करत. आपण कधी मग जेव्हा संन्यासाच्या असं येतं ना तेव्हा लगेच कृष्ण डोळ्यासमोर आला. कृष्णाने काय केलं, माखन चोर त्याच्यामध्ये होता, लोण्याचे गोळे घेतले, मित्रांना वाटले, सर्व धर्म समभाव वाटले. तिथं सुद्धा बघा सर्व धर्माची मित्र होते कृष्णाचे, ते नाही आहेत. इथं गेलं की झोळी बांधायची आणि त्याच्यामध्ये बांधून ठेवायची. समोर त्यांचा माणूस असिस्टंट एक पीए असतोच संन्यासाला. कशाला पाहिजे? आता 4 दिवसापूर्वी एकांचं कोथरूडला कार्यक्रम होता ना, म्हटलं तुम्हाला स्त्रीच कशाला पाहिजे तुमचं चहा पाण्याची आणि कब्बाच्या विसळ्याची व्यवस्था करायला, पुरुष का नको? तुम्हाला कदाचित मी बोलतोय राग येईल किंवा त्याच्यामध्ये, आम्हाला हरकत नाही, मी कुठल्याही याला सामोरं जायला अगदी तयार आहे. पण प्रॅक्टिकली तुम्ही जर विचार केला, तुम्हाला हात आहेत ना परमेश्वराने, कशाला पाहिजे? हीच सेवा करणार, हीच बाई सेवा करणार, अमुकच करणार, यांच्या हातनच खाणार, त्यांच्या हातनच खाणार, कशासाठी पाहिजे? संन्यास म्हणजे सगळ्यातनं रित होणं, मोकळं होणं. आज पादुका येतात घरामध्ये, कित्येक पादुका झाल्या स्वामींच्या. आता प्रत्येक घरामध्ये माझ्या मते तर शनिवार नारायण सदाशिव मध्ये कोणाच्या तरी घरामध्ये पादुका येतच असतात. आधी होत्या का हो एवढ्या पादुका? कधी आपण प्रश्न विचारतो? नाही, आमच्याकडे स्वामींच्या पादुका आल्या, आमच्याकडे अमुक आहे, आमच्याकडे तमुक आहे. कधी ते देऊन गेलंय? एखादं मला घर दाखवा, असेल तर नक्की कळवा की ह्या घरामध्ये सगळं देऊन गेले, जे त्यांना मिळतं ते त्याच्यामध्ये देऊन गेले. पादुका आणायला तुम्हाला पैसे भरायला लागतात, तिथं द्यायला लागतात, त्या अनुषंगाने करायला लागतात. होणार नाही. आणि मजा याच्यात सांगतो, पादुका येतात त्याच्यासाठी काय त्यांचे चार्जेस काय असतात ते द्यायला लागतात, ठीक आहे. पण ते पादुका घेऊन जातात तेव्हा जेवढे पण पादुकांवरती ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या परत द्यायला लागतात त्यांना. ते पण आहे. ही सगळी आपण जर मग काय आता बोलणार? अहो, तुमच्या देवघरात तुम्ही स्थापन केलेत ना पादुका, शेगावला गेलायत ना, पावती केल्यावरती महाराजांच्या पादुका मिळाल्यात ना, मग आहेत ना तुमच्या घरामध्ये. असताना अजून कशासाठी? ते काय वेगळं आहे? म्हणजे का आपण आपण एवढं शिकलेलं माणसं असं जर करत असेल, अवघड काम आहे. आणि कधीपासून चालू झालं हे? आत्ता आत्ता सगळ्या या गोष्टी इतकं त्याचं पीक आलेलं आहे की अमुक ह्याच्या पादुका, अमुक यांच्या पादुका, यांना दिलेल्या, यांनी बनवून घेतलेल्या. खोलात जाऊन कोणी बघत नाही ना, हा मोठा प्रॉब्लेम आहे. खोलात जाऊन बघत, मूळ पादुका या स्थानावरनं हलवता येत नाहीत. जर माहिती नसेल तर सांगतो, मग त्या स्वामींच्या असो, महाराजांच्या असो, नाथांच्या असो, कोणाच्या असो, मूळ पादुका कधीही जागेवरनं त्या स्थानावरनं हलवता येत नाहीत, कधीही हलत नाहीत.
आणि जर असं कोण म्हटलं की हा मूळच आहे, त्यांनीच हे केलेलं आहे, तर नाही. तुम्ही त्याचं वर्गीकरण करा. आत्ताचे असलेले सगळ्यात शेवटचे संत गजानन महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, त्यांच्या वस्तू महाराजांच्या बऱ्याच भक्तांना त्यांनी दिलेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्ही आपण दर्शनाला ठेवताय, त्याचं दर्शन घडवू दे, त्याचं प्रदर्शन घडवू नये. दादा, हे खूप जणांना माहिती नसेल, असे काही स्थानं आहेत, लोकांना वाटतं की आपल्याकडे मूळ पादुका आल्या आहेत, त्यांच्याकडे 8 ते 10 सेट असतात आणि ते वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये पाठवले जातात बरोबर की आहे. बाबा त्यांचा एकतर लोक मागतात की आमच्याकडे पादुका याव्यात आणि त्याच्याने त्या देवळाचा किंवा मठाचं उत्पन्न स्त्रोत वाढतो. हे आज मग हा आता तुम्ही विचार तुम्हीच करा की हे कधी ह्या गोष्टींचा विचार आपण म्हणजे या बाबतीत की असं कधी झालेलं आहे का? ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका किती जणांच्या घरी येतात? तुकाराम महाराजांच्या पादुका किती जणांच्या घरी येतात? येतात माऊलींच्या पादुका. ह्या माऊलींच्या पादुका आहेत, ह्या बनवून घेतलेल्या आहेत, हा माऊलींचा मुखवटा आहे. माऊलींपासून काय मिळणार आहे? कधी विचार करतो आपण? तुम्हाला कदाचित वाईट वाटेल, पण माऊलींच्या पादुका असं कोण म्हणतं की आज माझ्या घरात माऊली येणार आहेत? नाहीच येणार. तुम्ही येऊनच देणार नाहीत त्यांना. माऊली काय देणार तुम्हाला? हे तुमच्या डोक्यात बसलेलं आहे. माऊली येऊन आम्हाला कृपा आशीर्वाद देणार नाही. अहो, एवढं साधी गोष्ट लक्ष देत नाही माणसांच्या की भारतातल्या प्रत्येक संत पुरुषाच्या पादुका ह्या माऊलींच्या दर्शनाला जातात. मग जगताचे गुरु आणि आई कोण आहे? तर माऊली आहे. पण त्यांच्या पादुका किती जण आणतात घरी? त्यांचं पूजन किती जण करतात? जसं स्वामी महाराजांच्या पादुका करून घेतात तसं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका करून घेऊन मुलांना का नाही सांगत की ह्या माऊली आहेत, ज्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली? मुलं प्रश्न विचारतील ना, हो का, आई कोण आहे ज्ञानेश्वर महाराज? दादा, उलट मी सांगतो, त्या पादुकांपेक्षा त्यांचं जे शिकवण आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्या पादुका येत नाही कारण मुलं आईवडिलांना प्रश्न विचारतील आणि आईवडिलांना उत्तर देत नाहीत. मग हेच सांगतो. मग इथं त्याच्यामध्ये नाही, हे स्वामी महाराज आहेत, हे महाराज बाबा आहेत, मग जे आपलं कल्याण करणार आहेत. मग माऊली ज्ञानाचा सागर हे नाही करणार? मग असं ठरवा ना, ह्या वर्षीपासून मी माझ्याकडे ज्ञानेश्वरांच्या पादुका येतील, माऊलींच्या पादुका येतील, त्यांचं पूजन होईल आणि त्यांनी दिलेल्या विचारांचं वाचन होईल. नुसतं तारक मंत्र म्हटला म्हणून झालं नाही होणार. ज्ञान कुठनं तुम्हाला मिळतंय हे कळणं गरजेचं आहे. मूळ जे आहे त्याच्याशी मुळाशी तुम्ही घाव घाला, बाकीचं आपोआप सगळं येईल. तुकाराम महाराजांची शिकवण वेगळं सांगा. भारतातले संत, महाराष्ट्रातले संत म्हणून मुलांना एक मार्काचा प्रश्न की ज्ञानेश्वर आणि तुकाराम एवढंच येतो, हे चुकीचं आहे. आपल्या घरामध्ये ह्यांचं येणं माझं तर स्पष्ट मत आहे. मला कारण हीच आम्हाला दिलेली आमच्या गुरूंनी शिकवण आहे. पोथी बाजूला ठेव. पसायदानमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? मनाच्या श्लोकामध्ये, दासबोधामध्ये समर्थांनी काय सांगितलंय तसं वाचन कर. त्या समासाचं वाचन कर, पोथी नंतर वाच. पोथीची गरज नाही. पोथीत काय दिलेलं आहे? त्यांना आलेली अनुभूती पोथीत दिलेली आहे, हे अनुभवलेलं दिलेलं आहे. मग तुम्ही हीच पण पोथी वाचलं की तुम्हाला काहीतरी तुमचं संकट वगैरे जातात किंवा संकटाचं हरण होतं असा तुमचा समज असतो. पण ते दासबोध वाचला तर ते होईल की नाही त्याची खात्री नसते. उलट आहे. दोन्ही सारखे, ताकदी दोन्ही सारख्या आहेत. पण मुलांना संस्कार करायचा असेल तर दासबोधातला एक समाज जर मुलांना तुम्ही वाचून दाखवलात किंवा तुम्ही त्याचा स्वतः अभ्यास केलात तर ते अध्यात्म जगणं होतं. अध्यात्म करायला लागत नाही, अध्यात्म जगायला लागतं, स्वाध्याय जगायला लागतो. तुम्ही तो जगला नाहीत तर काही उपयोग नाही. फक्त एवढीच त्याच्यामध्ये आज मला अमुक दोष आहे मग मी राहूचा जप कुठला करू, शनीचा जप कुठला करू, हे जर लहान मुलांपासून जर तुम्ही शिकवून ठेवलं तर ह्या पुढं भारतीय संस्कृतीचं पतन झाल्याशिवाय राहणार नाहीये.
आणि हे होऊ नये आणि आपले मुलं, येणारी पिढी ह्याच्यामध्ये अडकू नये असं जर वाटत असेल तर ह्यांच्यातली थोडी जागा आपल्या संतांनाही द्या, माऊलींना द्या. एकदा आणा. एकदा आणलत ना की जसं येतात, किती लोक येतात बघू दे. माऊलींच्या पादुका आल्या, एकदा आणा. का नाही येणार? फक्त त्यांनाच दिल्यात का? फक्त संतांनीच त्याच्यामध्ये, हे सगळ्यात संतांचे संत आहे, वडील आहेत. तुकाराम महाराजांच्या आणा. तुकाराम महाराजांची गाथा आणा, पादुकाच आहे. ज्ञानेश्वरी पादुकाच आहे, पादुकापेक्षा कमी नाहीये. ज्ञानेश्वरी ज्ञानातनं आलेली ईश्वरी तत्व म्हणजे ज्ञानेश्वरी. पादुकांच्या स्वरूपात तिचं पूजन करा, पण ते नाही करायचं. आमच्याकडे आलेलं की आम्ही ते करणार, आम्ही याच्यामध्ये, हे दोष नाही, हा एक अक्षरशः आपल्या स्वाध्यायामध्ये येत असलेला सध्याचा हा राग आहे की आपण कुठं चाललो आहोत. मग यांच्या हातातनं रुद्राक्ष निघतात, त्यांच्यात माळा निघतात, त्यांच्यात अमुक काही निघतं, यांचं अजूनही आहेत. एकाने मला विचारलं की तुम्हीच बापट का? म्हटलं हो, पण नाही म्हणजे ते आम्हाला वाटलं. म्हटलं काय वाटलं? म्हटलं तुम्हाला वाटलं मी म्हणजे काही कपाळाला कुंकू बिंकू, गळ्यात माळा घातलेलं बसत? तर म्हणे हो, तसंच वाटलं. म्हणजे आपली विचारबुद्धी कुठं झाली आहे बघा. म्हणजे जर तुम्ही मेकअप केलात तरच सर्वोत्तम असं झालेलं आहे ते. तसं करू नका. आपण डोळे उघडे ठेवून अध्यात्म करणं गरजेचं आहे. आणि पसायदान आहे ना, पसायदानाच्या 9 ओव्या सगळं ज्ञान देतं, त्या वाचा. तुम्हाला स्वाध्याय त्यातनं कळणार आहे. 11 फेऱ्या गणपतीला जा, पण ह्या पसायदानातल्या 9 ओव्या त्याच्यामध्ये पसायदान म्हणा. जसं अर्थशीर्ष म्हणताना तसं पसायदान म्हणा. तुमच्या वागणुकीमध्ये, तुमच्या विचारधारेमध्ये फरक पडेल. जसं आपण शब्द शस्त्र आहे, प्रत्येक शब्दावर दाब देऊन त्याचा अभ्यास करतो. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य, बुध कौशिक ऋषींनी लिहिलेलं आहे. पण बुध कौशिक ऋषींचा अभ्यास किती जण करतात? किती जणांना माहिती आहे की भगवान शंकरांनी हे बुध कौशिक ऋषींना ही रामरक्षा सांगितलेली आहे? तिथं कित्येक महिने बुध कौशिक ऋषींचं, आपण जसं म्हणतो ना, संयम, पेशन्स. एकमेव ऋषी, सगळे ऋषी येऊन गेले शंकरांना भेटायला, सगळे गेले, फक्त बुध कौशिक ऋषी बसून होते. आणि ज्यावेळी हे महादेव तल्लीन झाले, रामाशी एकरूप झाले आणि ती रामरक्षा अवतरली, जशी तिथं अवतरली तिथं समोर बसलेल्या बुध कौशिक ऋषींना ती कळली. आणि त्यांनी सांगितलं, आणि म्हणून अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी, बुध कौशिक ऋषींचा तेवढ्यासाठी उल्लेख आहे. पण आपण ते करत नाही, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं अस्य, असं ही रामरक्षा, राम जसं रक्षण करतो, जे स्तोत्र आहे मंत्रस्य, पुढं काय दिलेलं आहे त्याचा आपण रामरक्षेचा अर्थ कधी बघतो? अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टपचंदा सीता शक्ती. रामाची शक्ती कोण आहे? तर सीता आहे. म्हणजे शिवाची शक्ती कोण आहे? तर स्त्री आहे. म्हणून स्त्री शक्ती. स्त्री म्हणजे श्रीमान, श्रीमान मधला जो स्त्री आहे त्यातला स्त्री, म्हणून देवी शक्तीची. मग जेव्हा रामरक्षा तुम्ही म्हणता तेव्हा नुसतीच अग्नितत्वाची नाही, फक्त शिवाची नाही, फक्त रामाची नाही, तर देवीची पण साधना होते. म्हणून रामरक्षेचं पण तेवढंच महत्व आहे. आणि कमीत कमी आज जर हे करत असाल तर पसायदानातल्या ह्या ज्या ओव्या आहेत त्यातल्या एक ओवी तरी रोज त्याच्यावरती विचार करा. तुमचे प्रश्न तुम्हाला आपोआप सुटतील. सगळे ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. पसायदान काय मागितलं? एका संन्यासी 16 वर्षाच्या युवकांनी काय मागितलं? आपण काय मागतोय? म्हणून अध्यात्म आणि स्वाध्याय ह्या मार्गावर चालताना डोळे उघडे ठेवून चालणं खूप गरजेचं आहे. पु ल देशपांडे असो, अजून किती जण असो, त्यांच्या घरामध्ये देवांच्या मूर्त्या नव्हत्या. त्यांना म्हणत जायचं हे नास्तिक आहेत, हे देवांना मानायचे नाहीत. हे देवांना मानायचे
पण त्या ज्ञानाला मानायचं, त्या ज्ञानातनं देव बघायचंय. आपण मूर्तीतनं देव बघतो, असं नाहीये की ते मानायचे नाही. ते ज्ञानातनं देव बघायचंय आणि आपण मूर्तीत बघतो. आपण फक्त तेवढ्या संकुचित ठेवलेलं आहे. घरामध्ये पादुका आणणं, त्याच्या पाठीमागं जाणं, त्याचं अमुक सगळं करणं, विविध अत्तरच पाहिजे, ही सगळी अत्तर वगैरे सगळं जो आहे ना, हा भाग तुमच्या जीवनातनं खोडून टाका, काढून टाका हा सगळा भाग. आणि तुम्हाला कशाची गरज आहे ते त्या अत्तराला जे काय 100 रुपये घालवाल ना, त्याच्याऐवजी पसायदानाचं एक पुस्तक घ्या विकत. त्याच्यातनं काय ज्ञान मिळतंय ते वाचा. पण कृपा करून ह्या कुठल्याही कृत्रिम गोष्टींच्या मागे गेलात, तो जो हा ज्ञान देतो तो करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचं घर भरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मात्र जागेवरतीच राहणार, तुमची साधना होणार नाही. जी व्यक्ती स्वयंघोषित महाराज असतात त्यांचे ते पाय धरूच नाहीये, असे कित्येक आहेत. आता नाव घेत नाही, पण कित्येक ज्याच्यामध्ये आहेत, मोठमोठे धाम आहेत की जिथं लोकांनी मूर्खासारखं स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे आणि आता तिथं त्यांना उभं पण करत नाही. त्यामुळं आपल्याला परमेश्वराने सुबुद्धी दिलेली आहे. अक्षर ब्रह्मयोग भगवद्गीतेतला 8वा अध्याय पहिल्या 4 ओव्या जरी वाचल्यात तरी तुम्हाला तुमचं जीवन कुठनं सुरुवात करायचं आहे ह्याचा नक्कीच अंदाज येईल. म्हणजे मी जे आत्ता स्वाध्याय करतोय, जे जगतोय, हे योग्य आहे का, हे तुमचं तुम्हाला उत्तर त्या याच्यामध्ये मिळेल. म्हणून म्हणतात की भगवद्गीतेत सगळ्याची उत्तर आहेत. कर्म कशाला म्हणतात, पूर्वजन्म काय आहे, भगवद्गीतेत या अक्षर ब्रह्मामध्ये आहे. जसं तुम्ही पारायण करता, रोज एक अध्याय वाचताना, तर अक्षर ब्रह्मयोग वाचा, तुम्हाला जीवनाचा अर्थ कळेल. तिथं भगवंताने सांगितलेलं आहे की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला होता कुरुक्षेत्रावरती, म्हणजे विचार करा. त्याच्यात सांगितलं की जीवनामध्ये संघर्ष जेव्हा येतो तेव्हाच भगवद्गीतेचा उपयोग होतो. मग आपल्या आयुष्यात आता जीवनाचा जो संघर्ष आहे, त्या संघर्षामध्ये भगवद्गीतेशिवाय आधार नाही, तर त्याच्या वचनांचा आपल्याला आधार आहे. मग तिथं भगवंतांनी अर्जुनानी जो प्रश्न विचारला सर्वसामान्यांच्या मार्फत विचारलेला आहे आणि त्याच्यात उत्तर दिलेली आहे. तुम्ही बाहेर कशाला शोधायला जाता, घरातच दिलेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता असणार आहे. 80% लोकांच्या तर असेलच असेल. उघडा 8वा अध्याय आणि त्याच्यामध्ये पहिले 4 श्लोक दिलेले आहेत आणि त्याच्यातनं अंदाज करा की काय मला कुठं जायचंय. कृपा करून कुठल्याही प्रकारे इतर गोष्टींच्या नादी लागू नका, त्यांनी तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. आणि मनामधली भीती काढून टाका की मी जर कोणी जर टाकलं की तू जर अमुक मंदिरात गेला नाहीस, अमुक मठात गेला नाहीस, तर तुझ्या आयुष्यात वाईट गोष्ट घडतील. असं एक तरी मला स्वामी महाराज अजून कोण त्यांचं उदाहरण दाखवा की त्यांनी त्यांच्या कुठल्या भक्ताचं वाटोळं केलंय. शिक्षा दिली असेल पण ती कर्माची शिक्षा, वाटोळं तर नाहीच नाही. ज्यांना कित्येक वेळा सांगतो, मंडईच्या मठामध्ये अन्नदान तुम्ही जरी केलं, तुमचा डबा नंतर भरला जातो, पहिलं जेवण बाहेरच्यांना मिळतं. त्यांच्या दृष्टीत सुद्धा स्वामी पडत नाहीत. त्या भिकाऱ्यांना मठामध्ये यायची कदाचित परवानगी नसेल, पण त्यांचा महाराजांचा प्रसाद पहिला त्यांना वाटला जातो. त्याच्यावरनं लक्षात घ्या, महाराज जिथं त्यांच्यावरती कृपादृष्टी आहे, ती व्यक्ती आयुष्यात उपाशी पण राहायची नाही आणि व्यवस्थितच राहील. त्यामुळं आपण जगताना नीट उघडे डोळे ठेवून स्वाध्याय करावा असं वाटतं त्याच्यामध्ये. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा